आयुष्यामध्ये कोणतीही पहिली गोष्ट घडली, मग ती घरामध्ये असो, सामाजिक पातळीवर असो, देशीय पातळीवर असो, आंतरराष्ट्रीय पातळीवर असो, की प्रत्येक गोष्ट कायम आपल्या लक्षात राहते आणि त्या गोष्टीशी संबंधित माणसं देखील आपल्या कायम लक्षात राहतात. अगदी चंद्रावर जाणारा नील आर्मस्ट्रॉंग जसा आपल्या लक्षात आहे, तसाच इंडियन आयडल जिंकलेला अभिजित सावंत आपल्या आजही लक्षात आहे आणि तो काय करतो याविषयी आपल्याला उत्सुकता आहे. तो सध्या काय करतोय, त्याचं गाण्याचं करिअर कसं सुरू आहे. त्यामुळे अभिजित, तुझ्याविषयी आज मला या नो फिल्टरच्या भागामध्ये खूप जाणून घ्यायचंय, अगदी लहान अभिजित पासून आत्ताचा अभिजित. तर पहिला प्रश्न माझा असा असेल की तुझं बालपण कसं होतं, कारण माहीमचा आहेस तू, काय म्हणतात एक अस्सल मुंबईकर, त्यामुळे ते बालपण कसं होतं आणि त्याविषयी तुझ्याकडनं जाणून घ्यायला आवडेल. मी ॲक्च्युली जन्म मुंबईचाच, त्यामुळे मी प्रॉपर मुंबईकरच आहे. आणि मी 1 वर्षाचा होतो त्यावेळेला मी माहीममध्ये राहायला आलो, म्हणजे पूर्ण फॅमिली आम्ही राहायला आलो. आणि तेव्हापासून म्हणजे वयाच्या 20 वर्षापासून जोपर्यंत आयडल झालं आणि त्याच्यानंतर पण 1-2 वर्षानंतर तिथेच होतो, कॉलनीतच राहायचो मी, म्हणजे त्याच एरियामध्ये पुढे पाठी, कधी ह्या सोसायटीमध्ये, मग तिथून मग दुसऱ्या सोसायटीत, थोडंसं सगळ्यांचे पैसे वाढले तर मग आणखीन असं करत करत असं 3-4 सोसायटीमध्ये आम्ही शिफ्ट झालो. पण माहीममध्येच राहणं माझं. आणि मराठी मीडियम, दादरची IES इंडियन एज्युकेशन सोसायटी आपली, तिथून पूर्ण माझं हे झालं, स्कूलिंग झालं. नंतर मग चेतनामध्ये 2 वर्ष होतो आणि मग नंतर मग माझं सेकंड हे चालूच होतं, ग्रॅज्युएशन, आणि त्याच्यामध्ये मग इंडियन आयडल झालं. असं आतापर्यंतचा प्रवास होता. कसं असतं ना, म्हणजे आपण मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आलो की आपल्याला जर गाणं शिकायचं असेल, आपल्याला तबला शिकायचं आहे, आपल्याला आणखीन कुठला तरी कोर्स करायचा आहे, तर घरी आईबाबांना सांगताना आपण खूप विचार करतो, कारण आपल्याला तो अवेअरनेस असतो आपल्या फॅमिली संदर्भातला, आपण खूप विचार करतो. आणि त्यात गाणं शिकणं, कला शिकणं, बेसिकली असं म्हणतात की पूर्वीच्या काळात असे गुरु मिळायचे, दोरा बांधला, गंडा बांधला की तुम्ही त्यांचे शिष्य झाला, ते तुमचे गुरु. ते देवाणघेवाण नसायची, तिथे कलेची देवाणघेवाण असायची. पण तसं आता नाही आहे. त्यामुळे कुठली कला शिकायची की हे आलंच मोजणं. त्यामुळे तेव्हाही अर्थात तुझ्या लहानपणी तसं असणार की गाणं शिकायचंय, मग ते शिकायचंय. तर हे नेमकं कसं सांगणं झालं, ते गाणं शिकलास कसा आणि ते कसं आलं तुझ्यामध्ये? माझे ॲक्च्युली काका जे आहे, सगळ्यात छोटे काका, ते स्टेज आर्टिस्ट आहेत. तर ज्या वेळेला आम्ही माहीममध्ये, म्हणजे मी पण 7-8 वर्षाचा असेल त्यावेळेला मी त्यांच्यावर शोजसाठी जायचो. आणि छोटे शोज असायचे ना आपले, गणपती मंडळातले शोज, आणि त्यावेळेला खूप मोठ्या पद्धतीने व्हायचे शोज, असे जे रोडच्या साईडला पण असतील, पण क्रेज होती त्यावेळेचं, ते स्टेजचा एक क्रेज होता. आणि सगळ्यांना, म्हणजे सिंगर म्हटलं की त्याला स्टेजवरती परफॉर्म करायचा आहे. आणि त्यावेळेचे वेगळे बँड होते, कलाकारसारखा, आणि असे 3-4 बँड होते, त्यामध्ये ते परफॉर्म करायचे. आणि तो एक फॅसिनेशन होता माझ्यासाठी, आणि मी लहानपणी त्यांना बघायचो स्टेजवरती. पण हॅव्हिंग सेड दॅट, त्यांचं एक म्हणजे स्टेज आर्टिस्टचं खूप असं असतं की ठीक आहे, आयुष्य फक्त शोज आम्ही करतोय कारण पैशासाठी, मनी आम्हाला चांगलं मिळतं, आपलं घर चालतंय, चला चांगलं आहे. पण त्यांचं एक चांगलं होतं की प्रॅक्टिस खूप चांगली करायचे, आणि आपली जे काय केलेलं आहे ते आणखीन सुधारायला पाहिजे, अशी ह्या गोष्टी. त्यामुळे घरचा रियाज चालायचा घरात. तर तिथून सुरुवात झाली, तिथून त्यांच्याबरोबर बसून मग रियाज करणं. 10वी झाल्यानंतर तोपर्यंत त्यांच्याकडेच मी शिकत होतो, त्यांच्याबरोबर शिकत होतो, त्यामुळे ठीकठाक शिकत होतो. 10वी नंतर मग मी पहिल्यांदा, वडिलांनी मला विचारलं की आता तू काय करायचं आयुष्यात, आता ह्याच्या पुढे, आता पास होशील त्यावेळेला, आता पुढे काय करणार. तर मी म्हटलं की मला म्युझिकमध्येच करायचं आहे, मला सिंगरच व्हायचं आहे, कारण ॲटलिस्ट म्युझिकमध्येच राहायचं आहे. मग त्यावेळेला मी, पण असं नव्हतं जसं तुम्ही म्हटलं की आर्टमध्ये जायचं म्हणजे पहिले तर आई वडील म्हणाले काय आर्टमध्ये पैसे मिळतात का, आर्ट म्हणजे असंच तुम्हाला टाइमपास म्हणून करायचं तर कर. त्याप्रमाणे आई वडील पण म्हणाले की ठीक आहे, तुला गाणं शिकायचं शिक, तू बघ काय कसं काय ते. मग मी शोधायला लागलो माझे टीचर कोण मिळेल का. मग त्यामध्येच मी 2 वर्ष गझल शिकलो, पण ते काय त्यावेळेला परवडायचं नाही, कारण ते टीचर होते थोडे महागडे. त्यावेळेला काहीतरी महिन्याचे 1000 रुपये घ्यायचे, तर मग तर जमायचं नाही तेवढं. मग 2 वर्ष कशी काढली त्यांच्याकडे शिकलो तेवढं, जेवढं गझल शिकता येईल तेवढं.
मग नंतर ज्या वेळेला म्हणजे ऑलमोस्ट 11वी झालेली, 11वीमध्ये थोडंसं असतं ना आपलं मराठी मीडियमवाले इंग्लिश मीडियममध्ये नेहमीचं प्रॉब्लेम. तर त्यावेळेला मग मी म्हटलं की चल आपण आता एवढा मोठा भुर्दंड नको आईवडिलांना भोगायला लागावा. पैसे पण एवढे हजार हजार रुपये, फीस पण माझी आहे, मग 1000 रुपये महिन्याची टीचरसाठी पण द्यावी लागेल. मग मी सोडलेलं गाणं म्हणजे शिकायचं. मग आम्ही काकांनीच मला ॲक्च्युली माझे जे आत्ताचे म्हणजे त्यानंतरचे जे गुरुजी आहेत त्यांना इंट्रोड्यूस करून दिलं आणि ते ॲक्च्युली फ्रीमध्ये शिकवायचे. कारण त्याचा मेन बिझनेस म्हणजे मेन जे काम होतं ते ॲक्च्युली एक तर असं प्रोग्रामिंग, आत्ता प्रोग्रामिंग असतं त्यावेळेला अरेंजमेंट असायचं. ज्यावेळेला एक म्युझिक डायरेक्टर असतो आणि बाकीचा एक असतो जो पूर्ण अरेंजमेंट करतो, सगळ्या गोष्टी जमवतो. तर ते काम करायचे. त्यामुळे त्यांचा पैसा असायचा काय प्रॉब्लेम होता. आणि ही इज अ क्लासिकल सिंगर आणि म्हणजे घराण्यापासून. मग त्यांच्याकडे राहायचं, घरीच त्यांच्या खायचं, ते काय बोलतील ते काम करायचं, सगळं काय करून मग आपलं त्याच्यामध्येच गाणं पण शिकायचं. असं करत करत मग 6-7 वर्ष, मग तो एक पिरियड होता तो 6-7 वर्षाचा आणि शिकतच होतो मी. त्याच्यामध्ये मग इंडियन आयडलचा प्रवास सुरू झाला. इंडियन आयडल म्हणजे असं नव्हतं की बाबा ह्याच्यापासून, आता कसं सगळ्यांना माहिती आहे की हे रियालिटी शोचं तिकीट मिळालं तर आम्हाला आमच्या लाईफमध्ये काहीतरी होईल. बरोबर. त्यावेळेला असं नव्हतं. त्यावेळेला एक चान्स होता की जाऊन बघूया की ऑल ओव्हर इंडियामधून सिंगर येणार आणि ते परफॉर्म करणार. तर आपली कुवत कुठपर्यंत आहे, जेवढं शिकलो ते आपण कुठपर्यंत प्रेझेंट करू. कारण मुंबईमध्ये ज्या व्हायच्या प्रॅक्टिस आणि ज्या स्पर्धा आहेत त्यांच्यामध्ये जायचंच आम्ही. पण आता ह्याच्या पुढे जायचं, एक्सपोजर नव्हतं. तर ते एक्सपोजर जर घ्यायचं आहे तर अशा कोणत्यातरी कॉम्पिटिशन जावं लागेल जी म्हणजे देशव्यापी असेल, देशापुरती असेल. तर म्हटलं मग इंडियन आयडलमध्ये पार्ट घ्या. मग इंडियन आयडल एवढं मोठं झालं की मग कधी पार्टी बघायची गरजच नाही पडली अशी. तर असा एक प्रवास म्युझिकचा राहिला माझा. पण इंडियन आयडलमध्ये तू म्हणतोस की विचार केला जावं आणि हे, पण घरातनं असं बोलले नाहीत? कारण त्यावेळेचं एक कसं होतं की हे काय आपलं बस की बात नाही हे, आणि आपण काय आपल्या घरातनं आपल्या माणसे, आपण जे आहोत मध्यमवर्गीय माणसं, ती याच्यात काही पडत नाहीत या फंदामध्ये, काही जाऊ नको, असं बाबा आणि आई काय बोलले होते? असं आई वडिलांना मला वाटतं असं काय गॅरंटी नव्हती की म्युझिक मध्ये करेल किंवा म्युझिक मध्ये. आता कशा आई वडिलांना असतं की अरे माझा मुलगा गातो यार, चला ह्याला क्लासला टाकूया, अरे ह्याला किंवा कधी कधी आई वडिलांना शॉक असतो की अरे माझ्या मुलाला कुठेतरी आर्टमध्ये टाकायचं आहे. तसं काही नव्हतं. कारण आई वडील त्यावेळचे आई वडील म्हणजे आपल्या कामात बिझी, सगळ्या गोष्टीत. म्हणजे त्यावेळेला म्हणजे ते 1000 रुपये देणं पण म्हणजे त्यांच्या डोक्यावर एकदम जड असायचं. आणि मग त्यांना वाटायचं काय बाबा ह्याच्यामधून काय शिक, तू कोणता तरी क्लास कर, कोणता तरी कोर्स कर, त्याच्यासाठी पैसे देऊ, हे पैसे वेस्ट जाणार ना, तो क्लासला लावून काय फायदा नाही. तो पण एक रस्ता होता की एक असे टीचर मिळावे जे फ्रीमध्ये शिकवतील. त्यामुळे आई वडिलांना मी एक पद्धतीने म्हणावं तर सांगितलंच नव्हतं. कारण त्यांना फक्त हे होतं की हा काहीतरी करतो कॅज्युअली, कुठेतरी जातो गायला, शिकायला जातो, काहीतरी आपला टाइम टाकतोय कुठल्या तरी गोष्टी, तिथे काहीतरी गोष्टी करण्यापेक्षा, खाली खेळण्यापेक्षा हा कुठेतरी क्लासला जातो, काहीतरी शिकतोय, तर तेच करू दे. काही पडलेली नव्हती की काय होतंय. इव्हन इंडियन आयडल मध्ये पण पार्टिसिपेट केल्यानंतर मी सांगितलं नाही घरी. काय म्हणतो? म्हणजे मी रोज म्हणजे ऑडिशनला जायचो, ऑडिशन देऊन घरी यायचो. मग आई वडील आपलं खाणं पिणं, खाली क्रिकेट खेळायला. पण ते तेव्हा नाही ना कळलं जे तुम्ही 12 कंटेस्टंट फायनल झालात की ते टीव्हीवर तुमचं दाखवायचे, तेव्हा डायरेक्ट टीव्हीवर पाहिलं? ऍक्च्युली काय झालं की 12 कंटेस्टंट व्हायच्या आधी पियानो राऊंड होता, ज्यामध्ये 100 मुलं, 120 असं जवळपास काहीतरी मुलं सिलेक्ट झालेली. आणि मग 12-12च्या ग्रुपमध्ये असे वाटली गेलेली. त्या 120 की 110 मुलांना होतं की तुम्ही आता इथेच राहायचं म्हणून. आता तुम्ही घरी नाही जाऊ शकत. तुमचं एक ऑडिशन झालं, तुमची एक
एक पायरी तुम्ही क्रॉस केली, आता ह्या पायरीपासून तुम्ही आता पुढे नाही आता बाहेर नाही जाणार, तुम्ही इथेच राहणार. हे सिलेक्टेड लोकांचे इथे. त्याच्या आधी असं होतं की झालं ऑडिशन, जर तुम्ही मुंबईतले तर तुम्ही जाऊ शकता, तुम्ही मुंबईतले नाही आहे तर तुम्ही थांबा, असं होतं. तर तोपर्यंत मी नाही सांगितलं. मग ज्या वेळेला मला कळलं तर जुहू सेंटर म्हणून आपलं जुहू मधलं ते हॉटेल आहे, तिथे आमची ऑडिशन्स होते. तर त्यांनी अनाऊन्स केलं की हा तुम्ही हे सिलेक्ट झाले. मग मी फोन केला आईला, मी म्हटलं मी सिलेक्ट झालं आणि मी आता घरी येत नाहीये, मी आता इथेच राहतोय, माझे कपडे पाठवून दे. मग तसे मग तिने माझ्या भावाबरोबर कपडे सगळे म्हटलं जायला देव काहीतरी काहीतरी कॉम्पिटिशन मध्ये आहे, आणि 2 दिवसाचेच कपडे पाठवले. काय आता 2 दिवस थांबायचं याला, ह्या 2 दिवसामध्ये काहीतरी संपेल आणि येईल. असं मग तिथून मग ती प्रवास सुरू झाला. मग एक आठवडाभर होतो आणि मग परत घरी पाठवलं. त्यावेळेला टीव्हीवर यायला लागलं की हे लोक आहेत, असं आहे तसं आहे. आणि असं एकंदरीत आई वडिलांना पण असं माहिती नव्हतं की काय आहे म्युझिक मध्ये पण हा करिअर करेल किंवा काय करेल. बट आय वॉज डुईंग माय ओन थिंग. तसंच मी चालू राहिलो. पण त्याच्यात एक असतं ना, मला तुला इथे विचारायचंय की आपण मराठी, घरातही मराठी बोलतात, आपले मित्रमंडळी मराठी, शाळेत आपण मराठी माध्यमात शिकलो की तिथेही मराठी, त्यामुळे मराठी भाषा आपल्यासाठी सोपी असते, आपण ती बोलत असतो. पण हिंदी आणि या सर्कलमध्ये आल्यावर इंग्रजी, या भाषांशी जेव्हा आपला जवळून संबंध येतो तर त्यावेळेला कुठेतरी असं वाटतं आपण इथे किती टिकू. इथे सहज हिंदी बोलणारे, उत्कृष्ट हिंदी बोलणारे आहेत, उत्कृष्ट इंग्लिश बोलणारे आहेत, आपलं इथे काय जमेल, यांच्या बरोबरीने आपण ते गाणं तितपत पोचू का, किंवा यांच्या सर्कलमध्ये आपण सहज रमू का. हा फोबिया त्यावेळेला होता तुझ्याकडे तिथे गेल्यावर? खूप मोठ्या प्रमाणात होता ऍक्च्युली. कारण एक तर मी माहीमिसला राहायचो, तो ऍक्च्युली आहे धारावीचाच एरिया. आमचे भले BMC क्वार्टर्स होते पण तो एरिया त्याच्यामध्येच येतो. तुम्ही खूपशा फिल्म्समध्ये बघितलं पण असं. तर तो कसा मिक्स एरिया आहे, सगळे भाषिक आहेत, हिंदी भाषिक पण आहेत. त्यामुळे हिंदी बोलता यायचं, पण एक मिडल क्लास, लोअर मिडल क्लास सारखीच सोसायटी आहे आणि मराठी बोलतात. आता इंग्लिश तर त्यावेळेला म्हणजे एखादा मुलगा इंग्लिश बोलतो म्हणजे तुम्ही काहीतरी मोठंच करताय असं होतं. आजकालच्या मुलांना इंग्लिश एकदम नॉर्मली येतं, पण त्यावेळेला इंग्लिश बोलणं हीच मोठी गोष्ट होतं. आणि अशा सोसायटीमध्ये बसायचं जिथे सगळं एकदम चकाचक आहे आणि सगळ्या गोष्टी खूप सुंदर दिसत आहेत, मुलं बाहेरची येत आहेत आणि ते पण वेगळे वेगळे टॅलेंटेड, त्यामध्ये फिक्स होणं इट वॉज म्हणजे खूपच मोठी गोष्ट होती. आणि मी तर लिटरली सांगू तर मी मेस्मराइज्ड होतो त्या पूर्ण एक्सपिरियन्स बरोबर, की असं कसं होतं, कोणतरी माणूस तुमच्या पाठी कॅमेरा घेऊन फिरतोय आणि एक मुलगी आहे किंवा एक मुलगा आहे, तो तुम्हाला सांगतो सर ये आपको ना आप इधर से चल के आओ फिर ऐसा होगा. आणि ह्या सगळ्या गोष्टी ना एकदम अशा म्हणजे माझ्यासाठी स्वप्नासारखं होतं एकदम, की अरे काहीतरी वेगळं होत आहे, पाय पुढे चालले आहेत पण डोकं काहीतरी वेगळंच विचार करत आहे. एकदम सेंक्रोनाइज असायच्या गोष्टी आणि त्याच्यामध्ये समजत गोष्टी शिकत आणि फेलियर पण होते. म्हणजे त्यावेळेला असं व्हायचं की आम्ही पार्टीच राहायचो, जे एकदम कॉन्फिडंट मुलं होती, ज्यांनी जास्त कॉम्पिटिशन केलेल्या होत्या, लोकांना बघितलं होतं, ते एकदम पुढे असायचे. मग आम्ही त्यांना पाठीमागून बघायचो की अरे हा काय बोलतोय, अच्छा असं आपल्याला पण बोललं पाहिजे काय, अच्छा मला असं कॉन्फिडंट राहिलं पाहिजे, अच्छा एवढं नाही बोललं पाहिजे, एवढं बोललं पाहिजे. कोण हसलं तर त्याच्यावर हसायचं, मग ते हसणं पण डिले मध्ये असायचं. कारण टॉपिक नसायचं ना, टॉपिकचा संबंध नाही आहे, आपण टॉपिक मध्ये नाहीच इन्व्हॉल्व आहे. आता त्या सोसायटीमध्ये मॅच व्हायचंय, बरोबर, तो जोक झाल्यानंतर मग हसत असं काहीतरी चालायचं. तर तो एक पूर्ण सोसायटीमध्ये मिक्स होण्याचा जो प्रयत्न होता ना, तोच एक कॉम्पिटिशन म्हणजे पूर्ण ऑडिशन मध्ये तोच चालू होता. आणि त्याच्यामुळे पण एक प्रकारे मी म्हणेन की एक हंबलनेस म्हणा किंवा एक द बॉय नेक्स्ट डोअर टाईप इमेज पण तयार झाली. कारण सगळ्यांना वाटायचं की हा किती एकदम साधा सरळ बिचारा, कारण तुला शाय म्हणूनच जजेस पण हे करायचे. एकदम शाय, कारण मी त्यावेळेला मी स्वतः बघत होतो की बाबा काय चाललं काय, मी काय शाय नाहीये, मला शिकायचं आहे. कारण बाहेरच्या लोकांबरोबर बोलणं, आता कोण
त्यावेळेला कसं असायचं, मुंबईमध्ये आपण राहतो, पण मुंबई तुम्ही घराच्या ज्या वेळेला बाहेर निघता त्यावेळेला तुम्ही हिंदीमध्ये बोलता किंवा मराठीमध्ये बोला किंवा इंग्लिशमध्ये, हेच. आता तिथे असं होतं की पंजाबी मुलांचा ग्रुप आला, मग ते पंजाबीमध्ये बोलायचे, बेंगॉलीमध्ये बोलतात, गुजराती तरी पण थोडं बहुत सिमिलर होतं, साऊथ इंडियन आहे ते वेगळे. आता ह्या भाषा पण ज्या वेळेला बोलायला एकमेकांबरोबर मिक्स होतात आणि मग तो पूर्ण ग्रुप 120, 10 आणि त्याच्या पण आधीचे ज्या वेळेला एकमेकांवर बोलायला लागतात त्यावेळेला कळतं की नाही नाही, तू हा खूप वेगळा आहे, आता ह्याच्याकडून खूप काही शिकावं लागेल मला. ते एक बर्डन पण आहे. अच्छा आपके हा ऐसा होता है क्या, क्या बात कर रहे हो. तर पूर्ण असं म्हणजे देशातले लोक आणि वेगळ्या वेगळ्या त्यांचे एक त्यांचा समाज आहे, त्यांचं कल्चर आहे. आता मग त्यांच्यामध्ये मिक्स व्हायचं, ह्या सगळ्या गोष्टी खूप वेगळ्या होत्या. त्यावेळची मुंबई पण म्हणायला गेलं तर खूप वेगळीच होती. 2004-05ची गोष्ट, 4मध्ये सुरू झालेला शो. तर होतं म्हणजे असंच मग शिकत शिकत खूप रॉ स्टाईलमध्ये आम्ही पुढे आलो. कधी अशी आता भाषेवरनच आपण म्हणतोय आणि तू आता सांगतोस की खूप वेगवेगळ्या राज्यातनं मुलं आली होती आणि नॉर्मली बऱ्यापैकी सगळे इंग्रजी माध्यमातली पण बरेच किंवा जज नॉर्मली हिंदीतच बोलायचे, पण कधी असं वैयक्तिकरित्या इंग्लिश बोलणं झालं आणि तुला ते बोलायचंय, डिबेट करायचंय आणि काहीतरी आपली कळलंय आपल्याला, आपण काहीतरी माती खाल्ली, असं कधी झाले की धमाल आली? खूप वेळा काय व्हायचं की ज्या मुली प्रोडक्शनमध्ये असायच्या ना त्या सगळ्या हाय क्लास असायच्या, म्हणजे बँड्रा गर्ल्स, बॉईज म्हणजे ते पण बॉईज पण एकदम टाऊन बॉईज असं सगळे असायचे. म्हणजे आता प्रोडक्शनवाले आता सगळे आपल्या लेवलचे यायला लागले, वाढले, पण त्यावेळचं अलीट क्लासवाले प्रोडक्शनमध्ये जायचे आणि त्यांचे ते तेवढेच लोक असायचे. त्यामुळे ते बोलताना एकदम इंग्लिशमध्येच बोलायचे, कॅन यू कम दिस साईड अँड स्टँड फ्रॉम देअर. तर मी म्हणायचो आता काय म्हणजे एक्झॅक्टली दिस साईड म्हणजे काय. सुरुवात इथून व्हायची. अशा सगळ्या खूपच छोट्या छोट्या गोष्टी. आणि मग आणि व्हायचं काय त्यावेळेला, त्याच्या आधी ना, इंडियन आयडलच्या आधी, आता कॉलेजच्या वेळची पण गोष्ट आहे, एक तर मी खूप इंट्रोवर्ट होतो, एवढा इंट्रोवर्ट होतो की म्हणजे कोणाशी तरी इंग्लिशमध्ये बोलावं लागेल शाळेमध्ये, कॉलेजमध्ये. त्यावेळेला खूप होतं फॅड इंग्लिश बोलायचं. तर बोलावं लागेल. तुझं कॉलेज कुठलं? चेतनामध्ये 2 वर्ष होतं, नंतर मग मी स्वतःच करत होतो. त्यामुळे असं होतं की बोलायचं इंग्लिशमध्ये म्हणून तिथे जायचंच नाही. ग्रुपच अवॉइड करा. ग्रुप अवॉइड ह्याच्यासाठी करायचा कारण तिथे येतात इंग्लिश, ते लोक 4 लोक बोलतात. इथून सुरुवात झालेली माझी ऑलरेडी मुंबईमध्ये. आणि आम्ही बसून आमच्या कट्ट्यावरती बसून मग मित्र आम्ही म्हणा, अरे यार कुठे आहे तिकडे पण सगळे इंग्लिशमध्ये बोलतात, काय कळत नाही आणि काय बोलायचं ते समजत नाही. तर इथून सुरुवात. आता इकडे आल्यावरती हे सगळे जे आजूबाजूची मुलं असायची ती पण इंग्लिशमध्ये बोलायची किंवा हिंदीमध्ये बोलायची. मग ते खूपच असं वाटायचं की मुंबईतला आहे पण मी मुंबईमध्ये, ही मुंबई वेगळीच आहे माझ्यासाठी किंवा हे लोक वेगळेच आहेत. आम्ही असं काही डिरेक्शनमध्ये बघायचंच म्हणजे नव्हतंच त्यावेळेस. तर तो एक खूप म्हणजे एक काय म्हणू गॅप होता जो भरत म्हणजे अक्षरशः मला एकदा कॅमेरामॅन, यू जस्ट कम स्ट्रेट अँड सी इन युअर लेफ्ट. तर मी म्हटलं सी इन युअर लेफ्ट म्हणजे लेफ्टला असं. आता मी असंच चालत आलो असा तिकडे बघत. आता स्ट्रेट चालतोय आणि मी लेफ्टला बघतो. आता हे नाही की मी स्ट्रेट यायचं आणि मग लेफ्टला बघायचं. तिथून सुरुवात होते सगळ्या गोष्टी की ते व्याकरण त्यांचं समजणं, ते त्यांच्या पद्धतीची इंग्लिशची एक बनवायचा फेस बनवायची पद्धत समजणं, तिथून सगळ्या गोष्टी हळूहळू शिकत गेलो. इवन शाळेमध्ये पण असंच, कॉलेजमध्ये पण असंच होतं. मग पण शिकलो, भरपूर शिकलो आणि शिकत राहिलो नेहमी आयुष्यात. मला तुला आणखीन विचारायचं, म्हणजे तुम्ही जे पहिली 5 जण होतात ना त्यातले 3 जण तर मराठी होतात, तू, राहुल वैद्य आणि प्राजक्ता शुक्रे. त्यामुळे तो एक सार्थ अभिमान होता की आपली मराठी मुलं 5 जणांमध्ये पोहोचली. पण तुमच्यात हे कसं होतं?
म्हणजे तिथे माझ्या रायव्हलरी होती का, म्हणजे तो थोडासा कोणामध्ये एक हा जरा म्हणजे कोण मिसळत नाहीये, किंवा तुम्ही तिघं नेमकी कशी होतात, किंवा तिथली मुलं तुम्ही जे 12 जण होतात तुमच्यात किती रायव्हलरी होती, किती आपलेपणा होता आणि किती गिव्ह अँड टेक असायचं? मराठीचं तुम्हाला माहितीच असेल, मराठीमध्ये कसं सिंगर्स सगळे चांगलेच सिंगर होते त्यावेळेला. कोण असं नव्हतं की त्यापूर्वीचं आपलं सारेगामा चालायचं त्यामुळे, आणि मराठी सगळे आजी वासनमधले म्हणा किंवा असे सगळे होतेच. त्यामुळे प्राजक्ता आणि ॲक्च्युली राहुल होता मुंबईमधला, प्राजक्ता होती MP मधून आलेली. इंदोरची होती. त्यामुळे तिचं तरी पण इक्वेशन थोडंसं डिफरंटच होतं. मराठी बोलायचे पण त्यांचं मराठी कसं असायचं, आता जसं आपलं मराठी झालं ना, मराठी कम हिंदी, कम हिंदी, इंग्लिश थोडं तरी पण लांब होतं, पण हिंदी जास्त यूज व्हायचं, ते त्यांचं जास्त होतं. तर मग माझं आणि राहुलचं थोडं बहुत जास्त जरा बरं पटायचं, कारण आम्ही हिंदीमध्ये. पण त्याचं वेगळं होतं की त्यांनी ऑलरेडी शोज केलेले होते, लहानपणी पण त्याचे शोज त्यांनी केलेले होते. आईवडिलांचं एक एक्सपोजर चांगलं होतं मुलाला, म्हणजे तेच सिंगर बनवण्याचं असं त्यांचं हे होतं. त्यामुळे तो आला शोमध्ये, तो असा स्टारसारखाच आला. त्यावेळेला आम्ही त्याला बघायचो, अरे राहुल वही आहे ना हो. त्यामुळे तो एक वेगळा क्रेज होतं त्याच्या सर्कलमध्ये. असे ग्रुप्स होते, म्हणजे एक होता जो खूप, कारण हे सारेगामावाले पण सिंगर होते, त्यांचा वेगळा ग्रुप. ठीक आहे, आता ते मुलं जे आहेत, अरे अच्छा तर ते आपले सगळे चांगले सिंगर आपलं बसून काहीतरी खयाल वयाल गातायत, असं काहीतरी चालायचं. हां, आणि मग दुसरीकडे एक ग्रुप जो फिल्मी गाणी गाणार, आणि मग गोष्टी पण त्यांच्या तशा, लता दीदी के बारे में. आता 18 वर्षाचा मुलगा, 16 वर्षे, लता दीदी और आशा ताई और असं सगळं चाललंय. इकडे हे लोक पंडित भीमसेन जोशी और असं सगळ्यांचं असं वेगळं वेगळं. आम्ही आपले गल्ली बोळ्यातले, आम्ही बोलतो काय चाललं काय यांचं कुठे. पण एक समवेअर आय रिअलाइज की कोणच ग्राउंडेड नाही आहे, आणि त्यांना रियालिटी मध्ये काय चाललं आहे, आयुष्यात काय चालू आहे, समाजात काय चालू आहे, ह्याच्याशी थोडंसं अलूपच आहेत. कारण ते एकतर म्युझिकमध्येच राहिलेत, नाहीतर ते मोठेपणामध्ये राहिलेत की बाबा आम्ही आता काहीतरी होणार आहे आणि होऊ शकतो, आमची कॅपॅसिटी तेवढी आहे. तर असं सगळं होतं, आणि त्याच्यामध्ये मग आपला रस्ता शोधायचा, आणि अशा लोकांमध्ये त्यांचं वजन आपल्यावर पडू नये म्हणून त्यांच्या छायेपासून दूर राहायचं. आपली ओळख दिसली पाहिजे. मला आई नेहमी बोलायची प्रत्येक, अरे तू पाठी का उभा राहतो, तू दिसला पाहिजे, दिसत का नाही. तो आता माझा कोणताही फोटो काढून बघा कधी ग्रुपमधला, मी असा साईडला असेन, नाही तर फक्त चेहरा पाठवून दिसतं, बॉडी नाही दिसत आहे. तर मग दरवेळेला कंप्लेंट यायची, तर काय तू दिसला पाहिजे ना. म्हटलं हा आता दिसेन जेवढं दिसायचं आहे. तर तसं करत करत मग त्यांच्यामधून रस्ता बनवणं, आणि मग त्याच्यामध्ये नॉट ओन्ली फॉर म्युझिक, पण खूपशा गोष्टी आयुष्याबद्दलच्या पण या पूर्ण प्रवासामध्ये समजायला लागल्या. पण तुला काहीतरी असं वाटलं की जजेस तर चांगले होते, मला वाटतं सोनू निगम आणि अनु मलिक हे व्यवस्थित त्या पद्धतीने हे करायचे, पण कधीतरी असं वाटलं की आपल्याला बाबा ती एक भीती असते ना, आता ह्याच्यानंतर मी कदाचित आउट होईन, एक्झिट होईन, एक्झिट पोल मध्ये माझ्यावर माझी असेल, असं कधी झालं तुला? असं वाटत होतं त्याची भीती? ऍक्च्युली फेवरिझम हा एक प्रकार असतो कदाचित लोकांमध्ये, आता अजूनपर्यंत ते आहे की हा अमुक कंटेस्टंट या जजचा फेवरेट आहे, म्हणजे हा काय जाणार नाही, आणि असं बऱ्याचदा पाहण्यात येतं आणि अनुभव आम्हाला येतो. तुला स्वतःला किती वाटत होतं की अशा पद्धतीचं फेवरिझम असतं, आणि अशा पद्धतीनं तुझ्या बाबतीत एक बऱ्याचदा घडलं, पण तू वाचलास, कारण अर्थात अख्खा महाराष्ट्रच नाही तर तुला जे वोटिंग करणारे आहेत ते जगभरातनं जे मराठी लोक होते, किंवा मला वाटतं नॉन महाराष्ट्रीयन, त्यांना तुझं गाणं आवडत होतं, तिथून तुला वोटिंग आले होते. त्यामुळे तुझं एक भक्कम तुझ्या भोवती हे तयार केलं होतं. पण भीती किंवा फेवरिझममुळे आपली एक्झिट पोल मध्ये आपल्यावर सध्या नंबर लागेल, तर असं तुला किती वेळा झालं तिथे? आणि मला एक तर पहिली गोष्ट म्हणजे जज जे होते तिन्ही पण, सोनूजी म्हणजे आमच्यासाठी त्यावेळेला देव माणूस.
म्हणजे गायकांसाठी तो देव माणूस. त्याचीच गाणी ऐका, त्याचा पोस्टर घरामध्ये, त्यांचा ते काय बोलतील तर ते लिहून ठेवा, किंवा काय म्हणजे एकदम उपदेश दिल्यासारखा आहे ना तो. बाबांनी कोणता तरी उपदेश दिला आणि त्यांचे भक्त आता तो उपदेश पुढे नेणार, तसा आम्ही सगळे सगळ्याच होतं. म्हणजे त्यावेळेला एक्सपोजर कमी असल्यामुळे ती स्टार क्वालिटी एवढी मोठी होती आणि त्याचा ऑरा एवढा मोठा होता त्या गोष्टीचा. त्यामुळे आम्ही एकतर म्हणजे, आणि त्यांच्यामध्ये आता हे आम्हाला जज करणार, मग हे जर तुम्हाला काही चुकीचं तुम्हाला जर काहीतरी टोकलं किंवा तुमच्याबद्दल काही वाईट बोललं, तर त्याचा ह्युमिलिएशन तर मतलब एक वेगळ्याच लेवलला जाईल. तर ते सांभाळायचं आहे की बाबा ह्युमिलिएट नाही व्हायचं, कोणत्याही त्यांच्यासमोर काही असं झालं नाही पाहिजे, त्याची भीती जास्त होती, त्याची धास्ती जास्त होती. आणि ऑल ओव्हर इंडियामधले लोक बघणार आणि तुम्हाला बोलणार की तुझे सूर न लागत आहेत, तर ही गोष्ट एकदम मनाला लागेल. आत्ता तरी ठीक वाटते, लोकांना काय एवढं त्यावेळेला खूप मोठी गोष्ट आहे ती. आणि तो एक पहिला तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होता आम्हाला जजेस बरोबरचा. आणि की बाबा शब्दांच्या पुढे नाही जायचं, किंवा असं एक मॅनरिझम असलंच पाहिजे. बाकी हे फेवरिझमचं काय, मला नेहमी असं वाटतं, म्हणजे आत्ता स्पेशली मला आता या गोष्टीमध्ये वाटायचं की आर्टमध्ये फेवरिझम असल्याशिवाय आर्ट पुढे जात नाही. त्यामुळे थोडंसं तुम्हाला तुमचे आवडते सिंगर असणारच, तुमचं आवडतं स्टाईल ऑफ म्युझिक असणारच. तसं सगळ्यांचं आपले आपले ग्रुप होते. पण एक होतं म्हणजे रवींद्र रवी म्हणून होते, एक सरदार पंजाबी मुलगा होता. आणि त्यांची स्टोरी जी होती ना, ती स्टोरी सुरू होती पेंटरपासून. ही वॉज अ पेंटर. तर ते घरात पेंटिंगचं काम करायचे. पेंटर म्हणजे हे साधी कामं करायचे आणि गायचे पण. त्यामुळे तो एक सिम्पथी फॅक्टर खूप मोठा झाला. त्याच्या आधी राहुलचा एक हे होता की हा चांगला सिंगर आहे, त्यामुळे त्याच्याबद्दल तो एक होता की आपल्या टीममधला सचिन तेंडुलकर राहुल वैद्य आहे, अच्छा. किंवा पण आपल्या टीममधला MS धोनी किंवा सूर्यकुमार यादव हा रवींद्र आहे, हा कधीही मॅच फिरू शकतो. असं तो जरी उभा राहिला तरी समोरचे हरतील, असं टाईपचं. आणि त्याच्यात आम्ही कुठेतरी मध्ये शिखर धवन टाईप्स बसायचो. तर हा फेवरिझम चालू होता. पण ॲट दी एंड ऑफ द डे जसा शो संपायला लागला, त्यावेळेला कळलं की एक लॉंग टर्ममध्ये बरोबर गोष्टी केल्या तरच तुम्हाला यश मिळतं. बरोबर. आणि मग तो दिवस आला, हो, तुमचा शेवटचा एपिसोड ज्यावर ना इंडियन आयडल ठरणार आहे, तो क्षण तुला आठवतो का रे? हो, म्हणजे अर्थातच आठवत असेल, पण त्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत ज्या तुला आता इथे शेअर कराव्याशा वाटतात शेवटच्या क्षणाला. कारण प्रेक्षक म्हणून जेव्हा आम्ही वोटिंग देत होतो तेव्हा असं वाटायचं जास्त आपण जेवढं डायल करून जेवढं याला वोट देऊ तेवढा हा जिंकेल, बाबा आपला हा जिंकला पाहिजे. म्हणजे प्रत्येकाचं एक असतं, तर ते एक होतच. पण तुला तो क्षण आठवतोय का, म्हणजे तुम्ही जे फायनलिस्ट होता तिथे स्टेजवर होते, की आता आपलं नाव अनाऊन्स होईल, हे तुला माहित वाटलेलं असं? एकतर तो पूर्ण प्रोसेस एवढा घाई गडबडीचा होता ना, त्या वेळच नाही मिळायचा विचार करायला. म्हणजे काहीतरी प्रत्येक मिनिटाला काही ना काहीतरी चाललंय. असा एक इंटरव्ह्यू चाललाय, त्याच्यामध्येच गाणं पण चाललंय, त्याच्यामध्ये प्रॅक्टिस पण चालते, डान्स पण चाललाय, मग कोणतरी स्टेजवर पण येत आहे त्यांचं सगळं. तर खूप सगळ्या गोष्टी होत होत्या. आणि मला आठवतं त्याच्या आधीच्या वीकमध्ये, म्हणजे फायनल आम्ही आता फायनलमध्ये जाणार, आम्ही अनाऊन्स होणार आहे आता. आणि इट वॉज ऑलमोस्ट क्लिअर की मी फायनलमध्ये असेन म्हणून. बाकीचे दोघांमध्ये कोण येईल त्याच्यावरती डिपेंड होतं. तर त्यावेळेला मला असं वाटलं की हे जे काय होतं आहे कधी आयुष्यात बघितलंच नाही ना. एक ह्युमन नेचर असतो की जी गोष्ट पहिल्यांदा होत असते त्याच्याबद्दल आपण जास्त प्रिकॉशन घ्यायला लागतो. एक ती काय म्हणतात सर्वायवल किंवा एक स्वतःला वाचवण्याची जी इन्स्टिंग असते ती जास्त ओपन होते पहिल्यांदा. मी घरी बोललं की मला काय कॉम्पिटिशन पुढे जायचं नाही, तुम्ही लोक वोट करू नका, कारण मला काय माहिती नाही हे लोकांचं काय, हे लोक काय मला कॉन्ट्रॅक्टमध्ये टाकतील, मी कुठेतरी अडकीन,
त्यापेक्षा ह्या सगळ्या गोष्टी पडायचं नाही, आपलं आयुष्य बरं आहे छोटं. तुला काय वाटू लागलं होतं म्हणजे असं कुठे काही एक हे असतं का काहीतरी इथे घडतंय असं तुला काय वाटू लागलेलं म्हणजे ही निगेटिव्हिटी का आलेली तिकडे? कारण तुम्ही फिल्म्स बघा ना, त्यावेळच्या फिल्म किंवा त्या सगळ्यामध्ये असायचे ना, अरे तुम्हें तो ये कॉन्ट्रॅक्ट दे दिया है, अब साइन कर दे, मुझे पता ही नहीं था की मैंने क्या साइन किया है उस दिन. अशा सगळ्या गोष्टी. आणि लॉयरवर यायचं ना ह्यांचे, लॉयर्स असायचे, लॉयरच्या टीम्स असायच्या. लॉयर आमच्या वेळेला तर लोकांना माहिती नसेल, आता पण होतं की नाही मला माहिती नाही, पण लॉयर्सच्या टीम यायच्या आणि त्या आम्हाला म्हणजे आम्ही तुमचं कॉन्ट्रॅक्ट प्रॉपर तरह हँडल करू हे पण पटवून द्यायला लॉयरचे वेगळे वेगळे ग्रुप्स यायचे. हां, की तुम्हाला बघ आम्ही आता रिप्रेझेंट करणार आहे, हा तुमचा कॉन्ट्रॅक्ट आहे, तुम्हाला काही वाटलं तुम्ही मला सांगा, असं तसं सांगायला. त्यामुळे त्या गोष्टी खूपच जास्त म्हणजे तुमच्या डोक्याच्या बाहेर जाणाऱ्या गोष्टी. लॉयरला बघितलं नाही तुम्ही आयुष्यात, त्या लॉयर टीममधला एक फर्ममधला लॉयर 3-4 लॉयर येऊन तुमच्याबरोबर आता कॉन्ट्रॅक्ट डिस्कशन होत आहे, तर तुम्हाला कळण्याची कुवत तर असली पाहिजे. ती कुवतच नव्हती. मग त्या गोष्टी नाही समजत आहेत. म्हणजे आलो आहे आम्ही कुठून माईममधून, मग त्यापेक्षा न समजणाऱ्या गोष्टी न केलेल्या बऱ्या ना. उद्या ह्यांनी मला काय कॉन्ट्रॅक्टमध्ये लिहून दिलं, मग तुझं घर पण आमच्या नावावर, मला काय माहिती आहे. तर एक भीती धास्ती काही असू शकतं ना. काय कॉन्ट्रॅक्टमध्ये लिहिलं असेल लाल पांढरा नावाचा जानवर तुमचा नाही आहे, असं काही असू. वी आर थिंकिंग लाईक दॅट की काही असू शकतं. तर ते एक भीती होती की काही असू शकतं. म्हणून बाबा जे काय आयुष्य होतं ठीक आहे, पूर्वी जे काय मिळायचं त्याच्यापेक्षा थोडं चांगलंच मिळणार आहे ना, चालेल. आता ही तुमचा लास्ट क्वेश्चन होता की ज्या वेळेला आऊट होणार अशा कधी गोष्टी आलेल्या का. तर एक एपिसोडमध्ये होता ज्यावेळेला माझा परफॉर्मन्स चांगला झाला नव्हता आणि जजेस म्हणाले की नाही अभिजित आपण इस बार, खूप प्रेमाने मला वाटलं की नाही इट वॉज नॉट साऊंडिंग गुड असं तसं. आणि तो मग असं वाटलं की नाही यार बाकीच्यांचं सगळं झालेलं व्यवस्थित, मला वाटतं की माझे चान्सेस खूप कमी आहेत ह्या वेळेला. म्हणजे ते मग रात्रभर माळा जपणं आणि सगळ्या देवांची नावं घेणं ते सगळं चालूच होतं. पण त्याच्यामध्ये मग म्हटलं की जर मी आऊट झालो तर मला किती मिळतील, काय मिळू शकतात. मला तुला 25,000पर्यंत तू आरामात एका शोचे मिळतील तुला. म्हटलं काय बोलतो 25,000, त्यावेळेला खूप मोठी गोष्ट, खूप मोठा नंबर होता तो. तर ज्यावेळेला फायनलमध्ये आलो आणि म्हटलं की चल ठीक आहे, नाही झालं तरी काय आहे, 25,000 तर कमी महिन्याचे जमतील, काय होतं ठीक आहे, म्हणजे ठीकठाक आयुष्य जगू शकतो आम्ही. तर ते भीती निघून गेली या गोष्टीची की आता जास्त डेंजरस होऊन किंवा जास्त ज्या गोष्टी माहिती आहे त्या गोष्टींमध्ये फसायचं नाही, आपण सिम्पलच ठेवूया. पण त्यानंतर मग फायनलमध्ये गेल्यानंतर मग काय माझ्या हातात काही नव्हतं. मग लोकांनी ऑफकोर्स आपलं काम जसं म्हणतो आपण की चांगलं करण्याचं होतं, मग लोकांनी त्याचं ॲप्रिसिएशन स्वतःच दिलं. बरोबर. आणि एका रात्रीत तू स्टार झालास, म्हणजे तुझं नाव अनाऊन्स झालं आणि तुझ्या त्या मोहब्बते लुटाऊंगा गाण्याने तर अक्षरशः लोक वेडी झाली होती. आणि जिथे तिथे ते गाणं वाजताना दिसत होतं. आजही ते गाणं वाजलं तरी लोकांना लगेच ते कनेक्ट होतं. मग एका रात्री स्टार झाल्यावर स्टारडम जे आपण अनुभवतो ना, ते त्यावेळेला तू कसं अनुभवलंस? मी तर असंही ऐकलेलं तेव्हा की माहीमच्या तुझ्या घराच्या बाहेर मुली पण उभ्या असायच्या, लोक तुझे फॅन फॉलोईंग उभे असायचे, तू कधी येतोयस बाहेर हे बघायला, अशी पण गर्दी व्हायची, हे पण आम्ही ऐकलेलं आहे. आणि मुली फॅन, बेसिकली मुली फॅन, ह्याचा तुझा अनुभव कसा आहे? फॅन मोमेंट्स तुला इथे सांगायचे असेल तर तू आठवणीतल्या भरपूर, एवढी लोक यायची घरी. म्हणजे माझा एक तर 1 BHK होता आमचा, तो छोटा रूम होता आणि कोणी आलं तर सरळ म्हणजे हॉलमध्येच बसावं लागायचं आम्हाला. मला पण घरी यायची लोक, घरी सरळ यायची, सरळ बेल वाजवायची. त्यावेळेला कुठे कोणाला माहिती नव्हतं ना काय सोशल मीडिया ना. हां, त्यावेळेचं जग तुम्ही आज आपण विचारच नाही करू शकत. पहिलं तर डोळ्यांनी फोनच्या बाहेर बघणं हे आज कमी झालं आहे. आपण जास्त फोन बघतो त्यापेक्षा बाहेरचं बघणं. त्यावेळेला रस्ते शोधणं, गुगल मॅप थोडी असायचा.
मग 10 लोकांना रस्ते विचारा, बिल्डिंग लक्षात ठेवा, त्या बिल्डिंगच्या पुढे जाणारा तो कॉर्नर आहे, त्या कॉर्नरच्या बाजूचा तो पोल आहे, हे लक्षात ठेवा. ते पिक्चरच छापलेली असं. लोक आपली बिंदास यायची घरात, वरती चढून घरी यायचे. अभिजित आहे का, आहे घरी, असं. मग 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 असं झालेलं की बेल वाजली की मग मी आतमध्ये कुठेतरी लपून बसायचो. मग ते लोक येऊन मग आई त्यांना चहा देणार, आम्ही आम्ही असं इथून आलोय. मग ग्रुप यायचे, मंडळं यायची, भिवंडी मंडळ, फलाना सार्वजनिक मंडळ, आम्ही मंडळातून आलोय, आम्हाला भेटायचं होतं, आम्ही खूप वोट केलंय त्याला भेटायचं. मग कधी वाटलं तर भेटायचो. कधी कधी मुली यायच्या, कॉलेजमधल्या मुली कॉलेज बंक करून भेटायला यायच्या. असं जसं काय म्हणजे माझं घर ना एक म्युझियम होतं की चला आज काय करणार, काय नाही काय नाही, चल आम्ही चांच्या घरी जाऊया, असं असं लिटरली लोक अशी येऊन म्हणायची. पण कारण तेव्हा आम्ही ऐकलं पण होतं, तेव्हा तशा बातम्या पण झाल्या होत्या की घराच्या बाहेर गर्दी असायची. म्हणजे आता ते काय वाटतं की सलमान खान शाहरुख खानचं घर बघायला लोक जसे येतात आणि खाली उभे असतात, त्यावेळेला ते पूर्ण तो हे तू पण अनुभव घेतलास त्याचा इंडियन आयडल. माझं घराच्या बिल्डिंगला एक छोटीशी बॅल्कनी होती, क्वार्टर्स होते ना, तर जुने घर आहेत. तर आणि ज्या दिवशी लोकांना कळलं की मी येणार आहे त्या दिवशी पूर्ण ग्राउंड भरलेले लोक आणि पूर्ण नाशिक ढोल वोल घेऊन तो इट वॉज अ सेलिब्रेशन. असं नव्हतं की हा मुलगा जिंकला, सगळ्यांना असं वाटत होतं की आम्ही जिंकलो, इट इज आर विन. तर तो एक वेगळा सेलिब्रेशन होता, एक वेगळा आपल्यामधला मुलगा. जसं मी म्हटलं ना की एवढं पण माहिती नव्हतं की काय कसं कोणाशी बिहेव करायचं. आणि ही काय माझी एकट्याची गोष्ट नाही आहे, त्यावेळच्या प्रत्येक मुलाच्या मध्ये एक अशीच भावना होती की आम्ही ह्या सर्कलच्या बाहेर जायचं नाही बाबा, गेलो तर माहिती नाही काय असेल, बाहेर जॉब करायला पण नाही जायचं किंवा काही असं आहे. जेवढं आहे तेवढं मिळतं, आम्ही खुश आहोत त्याच्यामध्ये. आता त्यांच्यामधला एक मुलगा ज्या वेळेला एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती जिंकून पुढे जातो, सगळ्यांना असं वाटायला लागलं की आमच्यामधला व्यक्तिमत्व पुढे जातो आहे. तर त्याचं विनिंग साजरा करायचं आहे. ही एक म्हणजे जसं मोहब्बत लुटाऊंगा माझा व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये एक काका आहेत, ते माझे गुरुजी बनले त्या व्हिडिओमध्ये. कधी बघाल तर असे व्हाईट मिशी विशी आहे. त्यांनी मराठी सिरियल पण भरपूर केले. त्यावेळेपासून ते पण तसेच दिसतात, अजून पण तसेच दिसतात. तर ते मला म्हणत होते की आम्ही ज्या दिवशी शेवटचा म्हणजे रिझल्ट होता त्यावेळेला आम्ही सगळे बसून थाळ्या वाळ्या घेऊन आणि जेवढं काय घंटा असं काय आणि स्नॅक्स वॅक्स असं पूर्ण असं एक टाईपचं एक गेट टुगेदर होतं. हां, की आता बसून जसं वर्ल्ड कप फायनल आहे तशा पद्धतीचा एक तो सेलिब्रेशन मुवमेंट होता. हो. तर ते सगळ्यांना एक 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 चांगला एक मुवमेंट मिळाला एन्जॉय करण्याला, सेलिब्रेट करायला. घरी खूपशे मुलं यायची, मुली यायच्या आणि मग लेटर देऊन द्यायची. कधी कधी आम्ही काय केलं, मग लग्नासाठी वगैरे मागण्या नाही आल्या त्यावेळेला? भरपूर भरपूर. कारण तुझं लग्न झालं त्याच्यानंतरची पण एक बातम्या होत्या की मुली खूप नाराज झाल्या, अनेक मुली नाराज अभिजित सावंतच्या लग्नामुळे. आणि हे म्हणजे बायको नाही ना नाराज झाली कधी? नाही, बायको ऍक्च्युली आमचं काय, आम्ही सेम सोसायटीमध्ये राहायचो दोघं पण, त्यामुळे आमचं आयडलच्या आधीचं पण आमचं होतं. आणि मला वाटतं तिचा पण तेवढाच वाटा आहे. हो, तिचा म्हणजे तिने ॲक्च्युली माझा फॉर्म भरण्यासाठी खूप हेल्प केली मला. त्यावेळेला काय होतं की आम्ही म्हटलं की काय माहिती नाही होणार आहे नाही होणार आहे आपण करिअरमध्ये, तू भर ना, तुला काय करायचं आहे, मी तुझ्यासाठी भरते फॉर्म, चल तू कर. त्यावेळेला काय मराठी मीडियम तिथं धड बोलता नाहीत, लिहिता नाहीत, कशाला पडा त्या ग्रुपमध्ये, कशाला जाते या साईडला आहे ना. पण आपण हीच एक मोठी चूक करतो की आपण विचार करतो की नाही नाही मला इथं जमणार नाही तर मी कशाला करू. पण ॲक्च्युली करणं खूप जरुरी असतं. तर तिने मला सपोर्ट जास्त केला त्या साईडने. म्हटलं की चल तू जा आणि ऑडिशन दे. पहिल्या दिवशी ऑडिशनला पण ती होती. आईवडिलांना माहिती ना, तिला माहिती होतं. तर त्यामुळे एक सपोर्ट चांगला, तो साईडचा सपोर्ट चांगला होता. नंतर मग खूप असे ज्यावेळेला फर्स्ट टाईम मी आलो त्यावेळेला माझ्या वाईफचं नाव शिल्पा आहे, तर ती आलीच नाही पुढे. तर म्हटलं तुझं काय आलं, काय वॉज नॉर्मल, काय तुला काय एवढं काय आलं नाही, आता काय माहिती तू जिंकला, आता तू बिहेव कसा करशील
माझ्याशी बोलशील की नाही. ते एक फिल्मी असतं ना, अरे सामने से चला गया पुराने दोस्त को भूल गया, ते आहे ना ते कोणते ते फिल्ममध्ये त्या कयामत से कयामत तक किंवा अशा त्या फिल्ममध्ये कसं ते मग नंतर स्टार झाल्यानंतर मग तो चालून गेला. तर ते सगळे जो जिता वही सिकंदर एक फिल्म होती ना त्याच्यामध्ये तसा एक मग होईल. तर मी म्हटलं मला यायचं नव्हतं, मी तू तू झाला असशील मोठा पण मी काय आम्ही वेगळे राहावं, मी आमचं बघू. तर म्हटलं असं काही नाही आहे, आय एम स्टील द नॉर्मल पर्सन, जसं आधी होतं तसंच आहे आता. आणि त्यामुळे मग ते परत बॉन्डिंग बनवावी लागली लिटरली मला सगळ्यांवर, इवन नॉट विथ माय वाईफ बट इवन विथ माय फ्रेंड्स ऑल्सो. सगळे असे थोडे 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 लांब, की आता बदललाच असेल, हा आता चेंज झाला, ह्याला सगळं मिळतं. मग सगळ्यांना परत जॉईन करायला लावणं आणि सगळ्या गोष्टी परत एकत्र. मग मी परत त्याच माझ्या बिल्डिंगच्या खालीच एक दगड होता, त्या दगडावरती आम्ही सगळे बसायचो. हां. आणि मग असं व्हायचं की लोक जायची बिल्डिंगमध्ये ना मला भेटायला, त्यांना वाटायचं की सगळे टपरी उन्हाळगे करणारी पोरं आहेत आणि भेटायला मलाच जायचे. मग आई बोलायची नाही, मग मी आपल्या साईडला बसून ह्यांनाच बघायचो. एक दोनदा असेच मुली गेल्या आणि त्यांना असं वाटलं काय लोक, म्हणजे एकदम असतं ना मुलींमध्ये असतं, हां मुलींमध्ये एक असतं की हे असे उन्हाळग्या पोरं दिसले किंवा त्यांच्याकडे जास्त बघायचं नाही किंवा त्यांच्यापासून लांबच चालायचं. आणि मलाच भेटायला होते पण मीच तिथे खाली बसलेलो. तर ह्या गोष्टी दोन्ही साईडनी ऑब्झर्व करणं, समजणं, हे सगळं बघत होतं त्यावेळेला. 2 लाईफ झाल्या त्यावेळेला तशा तुझ्या. 2 लाईफ झालेल्या, दोन ब्रेन होते, एक थिंकिंग वेगळी होती. एक होते जिथे तुम्ही सडनली ताजमध्ये जाताय आणि सडनली एकदम पेस्ट्री पार्टीजमध्ये जाताय आणि अमिताभ बच्चन येऊन बोलतात की व्हेरी गुड, बहुत अच्छा गाते हो आप, हां शाहरुख खान तुमचा हात पकडून 15 मिनटं युकेला आम्ही एका कॉन्सर्टसाठी गेलेलो. तर पूर्ण कॉन्सर्टमध्ये त्याचा पूर्ण ऑन्टराज समोरून आले, सगळे बॉडीगार्ड्स हे ते. आणि आमचं कसं होतं की त्या युकेमध्ये जो इव्हेंट होता तिथे एक बूथ होते वेगवेगळे. एक होता जिथे फोटोज आणि हे करणार, त्याच्यानंतर परफॉर्मन्स, त्याच्यानंतर दुसऱ्या एक बूथवरती फक्त विजिट आणि मग तुमचा एक वरती एका साईडला असा हे होता आपण चेंजिंग रूम म्हणा असं. तर माझं असं तिन्ही करून मी आपलं परत चेंजिंग रूमसाठी चाललेलो आणि हा माणूस आपल्या ऑन्टराज बरोबर उतरत होता. थांबला तो शाहरुख खान थांबला, बहुत बढ़िया आप इतना अच्छा, हात दाबतो म्हटलं अरे यार ऐसा मत कर. नर्वसनेस आधीच एकतर आणि पण वेगळंच. आणि मग तिथून सरळ घरी यायचं, जिथे जी टाईप शाहूनगर धारावीमध्ये परत. तर ती एक वेगळी लाईफ, ही एक वेगळी लाईफ आणि ह्या सगळ्या गोष्टींना बघणं. मग नंतर मग एकदा त्यांनी त्याच्या शोमध्ये पण बोललेलं गायला, स्वतः अनाऊन्स केलं ऑन स्टेज कि मेरे घर के बहुत सारे पसंद करते हैं, प्लीज वेलकम अभिजीत सावंत. हा शाहरुख खान बोलतायत. सो यु नो त्या सगळ्या गोष्टी बघणं ते वेगळा अनुभव होते. असे शो झाला, संपला, त्यानंतर आयुष्य कसं होतं, स्ट्रगल कसं सुरू झालं की काय, स्टारडम कायम राहिलं की त्यासाठी तुला खटाटोप करावा लागला? ॲक्च्युली शो संपल्यानंतर पहिले जे 5-6 वर्ष होते त्या 5-6 वर्षामध्ये विचार करण्याचा पण म्हणजे टाईम नाही मिळायचा. म्हणजे माझं आयुष्य लिटरली मी एका उखळ नदीमध्ये वाहणारं एक पान कसं असतं त्याला काय माहिती नसतं, तो फक्त ते जिथे पाणी जाणार तसं वाहत राहणार. तसा माझा प्रवासच होता. मला फक्त येऊन ते लोक शेड्यूल सांगायचे, आज इधर जाने का, फिर यहाँ से वहाँ जाएंगे, ये करेंगे, फिर शो आहे अपना, नेक्स्ट डे मॉर्निंग वापस ठीक आहे हेच चालू असायचं. लिटरली मी घरी जायचो आणि त्यावेळेला माहीमलाच राहायचो. माहीमलाच घरमध्ये तिथेच होतो. ऑलमोस्ट 2 वर्ष मी तिथेच होतो. तर जायचो, बॅग घ्यायचो, दुसरी जी जुनी बॅग आहे ती घरी द्यायचो आणि परत आपलं एअरपोर्टला जायचं. कधी कधी तर कंटाळा यायचा की बाबा बाहेरूनच जावं लागेल. कधी फ्लाईट असायच्या की आता सकाळी आलो आणि आता रात्री जायचं आहे किंवा दुपारी जायचं आहे. मग मी तरी पण घरी यायचो, पण मग वरती नाही जायचो बिल्डिंगमध्ये. मग खाली गाडीमध्येच झोपायचो. असा
15-20 मिनटं 1 तास असा गाडीमध्ये काढायचो, मग परत ड्रायव्हर यायचा, मग ड्रायव्हर घेऊन परत जायचा. असं ऑलमोस्ट 4-5 वर्ष असंच चालत राहिलं. तोपर्यंत त्याच्यावर अल्बम्स पण होते, त्याच्याबरोबर बाकी म्युझिक पण करत होतो, अवॉर्ड्स पण मिळाले, ह्या गोष्टी चालूच होत्या. पण ज्या वेळेला 5 वर्ष जसं ओसरायला लागलं ह्या गोष्टी आणि ज्या वेळेला ॲक्च्युअल वर्ल्डमध्ये यायला लागलो, त्यावेळेला लोकांच्या एक्झॅक्टली त्यांच्या एक्सपेक्टेशन म्हणा किंवा त्यांना असलेले प्रॉब्लेम्स माझ्यापासून म्हणा, ह्या गोष्टींमध्ये जास्त दिसायला आणि मग त्याच्यामध्ये त्यांच्यावर कसं कोपअप करायचं, ह्या गोष्टींमध्ये आणखीन 4-5 वर्ष माझी लागली. पण तुला नेमका काय प्रॉब्लेम जाणवला, म्हणजे काय जे स्ट्रगल सुरू होतं त्यावेळेला तुला नेमकं कोणत्या स्ट्रगलला सामना करावा लागला, कशा पद्धतीनं तुझा तो? ॲक्च्युली रियालिटी शो स्पेशली माझ्या वेळचा तर वेगळाच होता. पण काय असतं इंडस्ट्रीमध्ये ज्या वेळेला लोक येतात त्यावेळेला खूप स्ट्रगल असतो त्यांचा, खूप सारे वर्षाचा एक पेशन्स असतो, टाईम स्पेंड करतात खूप. म्हणजे त्यावेळेला तर असं होतं, कारण मी पण त्याच्यामध्येच एक पार्ट होतो. आम्ही स्टुडिओच्या बाहेर बसून राहायचो तासन तास. मग तो म्युझिक डायरेक्टर बाहेर जाणार दरवाजा उघडून, मग म्हणणार सर मैं भी गाता हूँ, कुछ होगा तो मुझे बता. मग आपलं रोज आपण येऊन तिथे बसायचा आणि एक नजर तो बघेल, फक्त तो जाताना बघेल की हां हां ठीक आहे. हां, म्हणजे हे सगळं शो जिंकल्यानंतर नाही आधीचं मी सांगतो, आधीचं. तर हा एक स्ट्रगल होता. कधी कधी मित्रांबरोबर जाणं आणि हे सगळेच करत होते. आता अशा परिस्थिती, हे तर मी माझं सांगतो, बाकीच्यांचे वेगळे वेगळे अशाच, हे लोकच मोठे होतात. आता ह्या लोकांनी एवढा सगळा स्ट्रगल करून हे लोक आलेत. आता ते माझं लाईफ बघतायत, ते बघतात की हा 6 महिन्यात झाला रे. आला तो आला 6 महिने. आम्ही जेवढं मेहनत करायला लागली, आम्हाला जेवढं स्ट्रगल करावं लागलं आणि एवढं काय काय करून आम्ही वर आलो, ह्याचं तर 6 महिन्यात झालं. एक तर ऑडियन्ससाठी, ऑडियन्समध्ये खूप एक आपुलकी पण होतं की हा आमच्यामधला मुलगा आज पुढे चाललोय, ह्याला पुढे न्यायचं अजून, आणि किंवा ह्याच्यासाठी करायचं. इंडस्ट्रीमध्ये असं काय, अरे यार हे तो गलत हो गया, आम्ही लोक एवढी मेहनत करतो, आपल्याला पण असतं ना, ह्युमन नेचर आहे तो. आम्ही एवढे मेहनत करतो, आम्हाला एवढे खरडेगाशी करायला लागते, आम्हाला नाही मिळालं, ह्याला 2 महिन्यामध्ये मिळालं, 6 महिन्यात मिळालं. तो एक 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 टाईप ऑफ जेलसी म्हणा किंवा एक टाईप ऑफ इनसिक्युरिटी म्हणा, ही लोकांमध्ये जास्त असते. त्यावेळेला तुमच्याबरोबर सपोर्ट असणं खूप जरुरी असतं. तुम्हाला एक आधार असला पाहिजे, लोक असली पाहिजे जे ह्या गोष्टींना बॅलन्स करतील तुमच्याबरोबरची आणि त्यांना पटवून देतील की नाही नाही हा अजून तसाच आहे. नाही तर मग आपल्यामध्ये एवढी कॅपेबिलिटी असली पाहिजे की आपण लोकांना पटवून देऊ की नाही ना असं काही नाही बाबा, मी अजूनही तोच आहे जो स्टुडिओ बाहेर. एकदा मी प्रयत्न पण केला तसाच, की मी एका म्युझिक डायरेक्टरला भेटायला गेलो आणि बाहेर असंच जसं आम्ही बसायचो तसंच मी बसलो. आता तो म्युझिक डायरेक्टर बाहेर यायच्या आधी लोक जमा झाली बाहेर. हा, आता तो म्युझिक डायरेक्टर बाहेर आला, तो ह्याच्यासाठी आला बाहेर की काय झालं, काय बाहेर कोण आलंय. तो बोलतो अरे तू अभिजीत तू क्या कर रहा है. बोला नहीं सर मैं मिलने आया था आपसे. अच्छा अच्छा मिलने, अंदर अंदर जरा बैठ फिर. ते एक वेगळंच, म्हणजे त्यात तो बॅलन्स करणं, जिथे तुम्ही कारकीर्द तुमची छोटी आहे पण इमेज तुमची एवढी मोठी झाली आहे की ती झेलणं खूप डिफिकल्ट आहे. आता लोकांना कधी असं पण वाटू शकतं की अरे त्यालाच डिफिकल्ट, पण मला नाही, ती बाजूच्यांना झेलणं खूप डिफिकल्ट होतं. त्यांना सगळ्यांना असं वाटायचं की ह्याला ॲटिट्यूड असेल, ह्याला काहीतरी असा प्रॉब्लेम असेल किंवा आता हा डोक्यात तर हवा आहे, पण तुम्ही मला तर विचारा. ते नव्हतं. तर ह्या गोष्टीमध्ये एक जो बॅलन्स क्रिएट करणं, ह्या गोष्टींमध्ये एक समतोल राखणं की बाबा नाही हवा आम्ही पण तसेच आहोत, त्याला खूप वर्ष गेली आणि तो एक मोठा स्ट्रगल होता. आणि मग असं असतं ना, सक्सेस आल्यावर तर आपल्याला पैसा भरपूर आलाय, सगळं आलंय, अनेक लोक पण येतात, त्या फेक लोक पण आपण त्या सगळ्या बरोबर, काही चांगली काही वाईट लोक आपल्या त्या प्रवाहात आपल्या सोबत आपल्या जवळ येतात. बरोबर. मग अशा वेळेला तुला असे काही चुकीचे सल्ले मिळालेत, ज्याच्यातनं तू काही चुकीचे निर्णय घेतलेस, असं झालंय तुझ्या बाबतीत? माझं प्रॉब्लेम असा होता की मी खूप कमी निर्णय घेत. मला नेहमी असं वाटायचं की माझ्या समोरचे जे लोक आहेत
ते बेस्ट लोक आहेत माझ्यासाठी डिसिजन घे. जसं माझ्यासाठी मला असं वाटतं, कारण आपण तर त्यावेळेला काहीच नॉलेज नव्हतं ना, काही अंडरस्टँडिंग नव्हती. म्हणजे जसं मला एक खूप मोठ्या फिल्मचं गाणं ऑफर झालेलं, एक खूप मोठ्या ॲक्टरचं डेब्यू फिल्म होती ती त्यावेळेला, आणि त्याच्यासाठी माझी वॉईस सिलेक्ट झालेली, मला गायचं होतं. पण दुसऱ्या दिवशी इंडियन आयडल 2चा फिनाले होता. तर आता फिनालेला जाऊ की इकडे जाऊ, ह्या म्हणजे प्रॉब्लेममध्ये मी फसलेलो होतो. मी काय करू? आता ते लोक येणार आणि बाकीचे जे होते दे वर नॉट माय ॲक्च्युअल पीपल. माझे भाऊ नाही आहे, माझे फॅमिली नाही आहे जे माझ्यासाठी विचार करेल. ते तर बिझनेसमध्ये आहेत, ते भले माझे मॅनेजर असतील किंवा ॲडवायझर्स असतील, पण ते दुसऱ्यांनी हायर केलेले लोक माझ्यासाठी आहेत. ते बोले अरे नहीं अपन वो बाद में फ़ोन करके मैं उनसे बोल दूंगा, ओ हो जाएगा, डोंट वरी, तू इधर चल. तर नंतर त्यांना आता त्यांचा इगो वेगळा मोठा. अभिजीत आया नहीं, आम्ही सांगितलेलं आणि हा गेला, मैं इसको इतना बड़ा चांस दे रहा हूँ, ये लड़का आया नहीं, छोड़ो अपन दूसरा देगा. हाँ, इसको ॲटिट्यूड रहेगा. आणि मग ते व्हायरल होतं. हाँ, आता माझे आयुष्याचे सगळे जे डिसिजन ते दुसरे घेत आहेत, पण जज मला केलं जात आहे. तर तो एक जो ह्या गोष्टी भरपूर होत्या, अशा सगळ्या गोष्टीमध्ये भरपूर व्हायची. 2005ची साधारण मोठा हिरो होता, सांगू शकशील? आता 2005 साली लॉन्च झालेला, आता मला वाटतं 2005-6-7च्या दरम्यानचीच असतील. हे पण सांगतो, हिरो आणि हिरोईन दोन्ही फिल्ममध्ये नवीन होते. आशिकी पिक्चर नाही, आशिकी तर 11 मध्ये आला. आशिकी तर 11 मध्ये आला, 5च्या जवळपास, 5-6च्या जवळपास होते. सलमान खानचा डेब्यू, एक छोटा कॅमिओ पण होता त्या फिल्म मध्ये, तुम्ही समजून जाता कोणासाठी. आलं लक्षात. नाही खरंच, पण डिरेक्टर पण खूप मोठे डिरेक्टर होते जे अजून म्हणजे करण जोहर नाही, पण त्याच लेवलचे समजून त्याच लेवलचे. ओके. सो म्हणजे हा तू एक एवढा मोठा निर्णय सांगितलास की कदाचित ते गाणं तू गायलं असतंस तर म्हणजे बॉलिवूडमध्ये तुझा एक वेगळा प्रवास सुरू झाला असता. तर ते एक मोठा निर्णय जो तू म्हणतोस की दुसऱ्या लोक असं झालंय आता गेल्या काही दिवसांमध्ये परत, कारण जसं आपण बघतो की हे होतच असतं तुमच्या बाबतीत. हे जे म्हणतोयस ना की माझ्या बाबतीतले निर्णय इतर लोक घेतात आणि मग लोकांना वाटतं की ह्याला, पण हे आम्ही पण ऐकलंय मीडियाने की अभिजित सावंतला ऍटिट्यूड आहे, हे आम्ही पण ऐकलंय. सो आपण कसं, त्यामुळे कधी कधी फोन करणं होत नाही, नको बाबा मला मराठी लोकांना देईल की नाही इंटरव्ह्यू. मग ते कदाचित तू म्हणतोयस त्यामुळेच ते असं वेगवेगळ्या पद्धतीनं घडून आलेलं आहे सगळं. पण याचा आणि कदाचित मोठा फटका पण तुला बसला असेल. हो, मराठी इंडस्ट्रीमध्ये जास्त झालं. काय म्हणतोस? हा, हिंदीवाल्यांनी बॉलिवूड मध्ये ओके, पण मराठीला एवढा चांगला आवाज मिळाला तर मराठीमध्ये कदाचित जास्त होईल ना. पण मराठीमध्ये जास्त चुकीची समजूत जास्त आली, कारण की आता म्हणजे मी एक गाणं गायला गेलो तर ते म्हणायचे की अरे मराठीमध्ये असेल तर अरे थोडा हिंदी साऊंड करतोय, अरे तू थोडा हिंदी साऊंड करतोय. मला अच्छा, आता मी मराठी साऊंड, आता मराठी मीडियममधला मुलगा, मराठी बोलणं सगळं. पण आता एक परसेप्शन आहे, आर्ट इज अ परसेप्शन. तुम्हाला एक आर्टचं तुम्हाला आवडू शकते, मला मे बी नाही आवडणार, मला जे आवडेल तुम्हाला नाही आवडू शकत, असं असू शकतं. सगळ्या गोष्टी वेगळ्या. आता हिंदीमध्ये ज्या वेळेला जायचो त्यावेळेला ते म्हणायचे अरे थोडा मराठी साऊंड कर रहा है. तर तो जो एक तो आता तुम्ही इव्हन मराठी तुम्ही बघायला गेला तर मराठी प्लेबॅक सिंगर्स नाहीच आहेत जे हिंदीमध्ये काम करतात. म्हणजे आपण सुरेशजी सोडले तर मेल मराठीमध्ये कोणीच नाही एवढ्या वर्षामध्ये. टाइम स्पॅनमध्ये बघायला गेलात तर खूपच कमी, एखाद दुसरी नावं मिळतील तुम्हाला. त्यामुळे तो एक परसेप्शन आपल्यासाठी, मराठी मुलांसाठी ऑलरेडी आहे तिथे हिंदी इंडस्ट्रीमध्ये. पण मराठी इंडस्ट्री पण अशा पद्धतीने बिहेव करते की नाही ठीक आहे. म्हणजे मी एकदम छोट्या लेवलची, आपण म्हणतो ना मराठीमध्ये डिरेक्टर्स म्हणतात की जत्रामध्ये लागणारी फिल्म्स,
नागपूर किंवा त्या Touring विदर्भ talkies आहेत, हा ते कसे छोट्या असतात. छोट्या एरिया त्या फिल्मसाठी प्लेबॅक करत होतो मी त्यावेळेला. 2005ची गोष्ट मी सांगतो, 5-6ची जिंकल्यानंतर गोष्ट. जिंकल्यानंतर हा 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 पण मोठ्या फिल्मसाठी नाही, कोणी विचारलं नाही. तर एक तो विचारलं पण मी भेटलो तरी पण तो रिस्पॉन्स नाही. तर एक होता एक ते आता नंतर कळायला लागलं की बाबा असं नसतंय. त्यांना थोडासा प्रेम द्यावं लागतं, त्यांना समजावं लागतं, त्यांच्याशी बोलावं लागतं. आता ह्या गोष्टी ॲड ऑन करत. तर तो जो एक प्रवास आहे ना. मराठीत काही आणखी अनुभव आलेत की झालंय बोलणं, नाव पोचलंय तिथपर्यंत आणि मग नंतर कळलं नाही तुम्ही नाही गात आहेत हे गाणं, असं झालंय तुझ्या बाबतीत मराठीमध्ये कधी? मराठीमध्ये असं कधी नाही झालं की मी गायलंय आणि ते मग ठेवलं नाहीये. पण हे खूप वेळा झालंय की विचारले आणि नंतर हे केलंय की हा नाही म्हणजे एकदा मी एका खूप मोठ्या फिल्म डिरेक्टर्स मराठीमधले त्यांना भेटायला पण गेलो. मला मराठी फिल्म करायची होती ॲज अन ॲक्टर. मी माझं म्हणजे मला खूप आपले खूप माझे मित्र आहेत ज्यांना मिळून मला फिल्म करायची होती. तर मी खूपशा लोकांना पण भेटत होतो त्यावेळेला की मला मराठीमध्ये काही फिल्म असेल, काही काम असेल, प्लेबॅक सांगा, प्लेबॅक करेन. बट ज्या वेळेला भेटायला आय डोंट नो त्यांच्या डोक्यामध्ये असं होतं की आहे ना ह्याच्याकडे सगळं. मग तर वेगळंच काहीतरी विचार होते. मग एकांना मी भेटलो तर ते म्हणतात की आता मी ना काय करतोय, आय एम मेकिंग बॉन्ड्स. हे मराठी डिरेक्टर्स मला सांगतात ना, एक त्यांच्यापैकी. मी आता बॉन्ड्स बनवलेत, 1-1 करोडचे बॉन्ड्स आहेत आणि मी माझ्या सगळ्या प्रोजेक्टमध्ये आम्ही हे 1-1 करोडचे बॉन्ड्स तुम्ही विकत घ्या आणि मग तुम्हाला मी माझ्या फिल्मचा हे पार्ट बनवणार, तुम्हाला प्लेबॅक हे करणार, तुम्हाला हे करा, म्हणजे तुम्हीच पैसे द्या. हा लिटरली असंच एक वेळ. असं तुला समोर हा तर असं एक वेगळे त्यांचे आणि त्या माझं काय होत होतं, तुमच्यासमोर माझा 6 महिन्याचा प्रवास दिसतोय की किती आता ह्याची लाईमलाईट सुधारली आणि ही इज बिकम लाईक लोकांच्या समोर येणारा एकदम मोठं नावलौकिक झालं. लोक गर्दी करतायत शाळेच्या बाहेर. शाळेत व्हिजिट करायला गेलो तर 15,000 लोक जमा झाली. हे सगळं चाललंय. पण तुम्ही इंडस्ट्रीमध्ये आता हे लोक बघतात की अरे काय जास्तच मिळतंय, आम्हाला कोण विचारत नाही, मोठा डिरेक्टर उभा आहे त्याला नाही कोण विचारतं, मला विचारताय. तो एक वेगळा ह्या सगळ्या जे इगो क्लॅशेस आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये स्वतःला मग उभं करायचं आणि ती समजून घेण्याची, त्यांची पण मानसिकता समजून घेतली पाहिजे ना मला. त्याला खूप वर्ष लागली, त्याला खूप वेळ लागला. ते समजून घेणं, त्यांचं काय पद्धत आहे, का ते असं विचार करतात हे समजून घेणं, ह्याला खूप वेळ लागला. बरोबर. तू आता एक एक गोष्ट सांगतोयस की तुझ्याबद्दलची गैरसमजूत लोकांमध्ये पसरली आणि मग तुला त्याचे अनुभव आले. एक असं होतं की इंडियन आयडल तुझं नाव जेव्हा जाहीर झालं तेव्हा अशी एक अफवा आली होती की सोनी टीव्हीवर शिवसेनेने दबाव आणला आणि अभिजित सावंतचं नाव म्हणजे त्या बातम्या तेव्हा गेल्या होत्या, बाहेर पसरल्या होत्या. तर असं काही घडलं होतं का किंवा तू हे ऐकलंयस का किंवा त्याबद्दल तुला आता काय म्हणायचंय? मला नाही वाटत असं काय झालं असेल. पण म्हणजे मी घरी गेलेलो, मातोश्रीवर गेलो, मोठे बाळासाहेबांनी मला घरी बोलवलं आणि ते तर कलाकारांचं म्हणजे त्यांना खूप आवड आहे ना, आणि त्यांनी घरी बोलवलं तर त्यांची वरची फ्लोअर एक आहे तिथे आम्ही सगळे बसून मला सांगायला त्यांनी उपदेश दिले, गोष्टी केल्या की काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. आणि पूर्ण फॅमिलीला बोलवलं. पूर्ण ठाकरे फॅमिली समोर उभी राहिले आणि मग ओळख करून दिली मला, माझी आई वडील, आम्ही आपलं म्हणजे ज्यांना आम्ही वोट करायचो, ज्यांना आम्ही तारण समजायचो की महाराष्ट्राचं चांगलं हेच करणार, असं म्हणजे एक आपलं हे आहे ना, आपले आवडीचे पॉलिटिशियन नेहमी. आता ते आम्हाला इंट्रोडक्शन करून देत आहेत ह्याच्या हे अशी नावं घेऊन, आणि तो एक वेगळाच अनुभव होता. तर माननीय उद्धवजींनी मला एक एक्सपिरियन्स सांगितलं की अरे आम्ही ना काय करायचो, आमची मीटिंग चालू असायची आणि मीटिंगमध्ये आमचं डिस्कशन चाललंय आणि मग तुझ्यासाठी मी असा फोन काढून तुला वोट करत जायचो.
असं उद्धव ठाकरे हा उद्धवजींनी मला म्हटलं हा हा हे करूया हा आणि तो वोट करायचं तेवढं चालायचं. पण असं काही नव्हतं की की त्यांनी म्हणजे प्रेशर टाकलं असेल, कारण तसं मग सगळेच प्रेशर हो, आणि तसे 3 जण मराठी तर मग महाराष्ट्रीयनच तो होते. राहुलसाठी तर जास्त प्रेशर टाकायला पाहिजे होतं, कारण तो पण मराठीच आहे आणि तिथलं त्याचं एक एक ऑलरेडी एक स्टार व्हॅल्यू क्वालिटी होती. मी तर पाठीमागून सगळ्यांचं असं सुरू झालं. त्यामुळे त्या पद्धतीने मी वाचलो एका. पण अफवा एवढ्या होत्या ना माझ्याबद्दल एक अफवा होती की पूर्ण शोच रिग्ड आहे म्हणे, खोटं आहे. हां, आणि एका मॅगझिनने पूर्ण एक मॅगझिन होतं, पूर्ण एक आर्टिकल छापलं की नाही दिस इज हे रियालिटी नाहीच आहे आणि असं आहे तसं तू आहे. जिंकल्यानंतर जिंकल्यानंतर राग म्हणा एक त्यावेळी म्हणजे आलं परत नाही एक आणि नाही मला असं वाटतं की एक आपल्या जर्नलिझममध्ये पण म्हणा की सेन्सेशन बनवणं इज मोर इम्पॉर्टंट ना. सेन्सेशन कसं दाखवणार. आता एवढी मोठी गोष्ट होते आहे, ह्या गोष्टीच्या सगळ्याच पॉझिटिव्ह साईड्स आहेत, मग त्याचे निगेटिव्ह साईड्स कसे दाखवणार. मग एक तर त्याला दाखवा की हा मुलगा वाईट आहे हा काहीतरी उद्धटपणा काहीतरी बोलतोय किंवा कोणाशी तरी उद्धट आहे, किंवा मग दाखवा की ते चुकीचंच झालेलं आहे, किंवा कोणाबद्दल तरी सिंपत्ती क्रिएट करा जे तो जिंकायला पाहिजे तू म्हणजे ना. ते ह्या सगळ्या गोष्टी होत होत्या. आणि त्यावेळेला असं वाटायचं की इवन की माझ्याबद्दल मी काय केलंय तुमचं, माझं नाव घेऊन का तुम्ही बोलताय. एकदा असं झालं की एक मोठ्या न्यूजचे असंच इंटरव्ह्यूसाठी घरी आले. त्यावेळेला पण मी माहीमलाच राहायचो, आयडलच्या नंतरची गोष्ट आहे. साहेबांना पण मी भेटून गेलेलो त्याच्यानंतरची गोष्ट आहे. तर आणि त्यांनी इंटरव्ह्यू घेतला माझा. आमचे क्वार्टर्स होते BMCचे, माझे बाबा BMCमध्ये कामाला होते, त्यामुळे आम्हाला क्वार्टर्स मिळाले आणि त्याच क्वार्टर्समध्ये मी राहत होतो. इंटरव्ह्यू घेतला. तर त्यांनी माझा आणि वडिलांचा गॅलरीमध्ये जाऊन एक फोटो काढला आणि दुसऱ्या दिवशी न्यूज छापली, अभिजित सावंत होमलेस. तर त्यांनी मला तिथे विचारलं की त्या इंटरव्ह्यूमध्ये विचारलं की अरे आपका बिल्डिंग के नीचे नोटिस लगा है कि ये बिल्डिंग खतरे में है, आपको इज बेटर टू लीव दिस बिल्डिंग. कारण आपल्या असतात ना जुन्या बिल्डिंगच्या बाहेर BMC येऊन लावते नोटीस की बाबा हे असं खतऱ्यामध्ये आहे किंवा तुम्ही विचार करा जेवढं लवकर निघाल तेवढं. तर तू फिर कहीं और लिया है क्या, कुछ किया. बोला नहीं हम लोग अभी तक कुछ किया नहीं, अभी करेंगे. सॉरी यहाँ पे. अच्छा है, ये नोटिस मैं बचपन से देख रहा हूँ, काय कभी कुछ हुआ नहीं. तर त्यांनी न्यूज अशी छापली की अभिजित सावंतकडे घर नाही आहे, जी बिल्डिंगमध्ये राहतोय ती बिल्डिंग पण पडणार आहे. हे ऐकून मग साहेबांनी मला घरी बोलवलं. मला म्हटलं की गोरेगावचा मी तुला एक फ्लॅट देतो, हा फ्लॅट तुझ्यासाठी ठेव. म्हटलं नाही असं काही नाही आहे, ॲक्च्युली माझं घर बनतंय, माझं घर आहे, आमचा एक दुसरा फ्लॅट मी घेतोय, त्यामुळे असं काही इश्यू नाही आहे. पण अशा प्रकारे ह्या अफवा किंवा सेन्सेशन क्रिएट करण्यासाठी खूपशा गोष्टी व्हायच्या त्यावेळेला. आणि शिवसेनेत तू प्रवेश केला होतास, हे खरं आहे का? हो, प्रवेश तर केला, कारण मला आवडायचे लोक सगळे. आणि स्पेशली आदित्य ठाकरे एक त्यावेळेला खूप म्हणजे सिमिलर माइंडचा माणूस वाटायचा की इज यंग, पोएट्री करणारा, आर्टला समजणारा. आणि बसल्यावरती तुम्ही त्यांच्याशी बोलायला लागा तर ही विल बी अ डिफरंट पर्सन ओनली. नॉलेजेबल पण आहे, ही लुक्स व्हेरी मतलब आहे खूप लहान आणि त्या पद्धतीने बोलणं खूप मॅच्युअर आहे, पण गोष्टी पण वेगळ्या बोलतो. त्यामुळे मजा यायची. मला असं वाटलं की आपण, आणि मेन इम्पॉर्टंट पार्ट काय होता मला असं वाटलं की मी त्या धारावीमध्ये राहिलो. पूर्ण आयुष्य माझं मी त्या एरियामध्ये काढलं जिथे बस पण यायची नाही. बस यायला पण आम्हाला नाला पार करून जावं लागायचं शाळेमध्ये जाताना. आणि तो पूर्ण एरिया एक खूप माझी सोसायटी बरी होती, सोसायटी व्यवस्थित, पण तुम्हाला काही दूध जरी घ्यायचं तर सोसायटीच्या बाहेर जावं लागायचं. आणि तो जो पूर्ण फिश घ्यायचे काय घ्यायचं तर पूर्ण ते धारावी एरियाच होता. मग त्या ज्या प्रॉब्लेम्स आहेत, ते जे इश्यूज आहेत ते मी खूप त्या पद्धतीने बघत होतो पुढे मागे. मला वाटलं की ज्या लोकांनी मला एवढं प्रेम दिलं, ज्या लोकांनी माझ्यासाठी एवढं सगळं केलं आहे, त्या लोकांना मी पण काहीतरी देता आलं तर मला
बेटर होईल नो, मी त्यांच्यासाठी जर काय करू शकलो तर खूप चांगलं आहे. ही वेगळी गोष्ट आहे की नंतर मग मला कळलं की समाजसेवेचं जास्त पॉलिटिक्स असतं. नंतर मग मी विचार केला की नाही नाही, माझं जे काय काम धंदा आहे तो खूप चांगला आहे. आणि मी ॲक्च्युली खूप एक्सपिरियन्स घेतले, खूप चांगल्या लोकांशी भेटलो, जे चांगल्या लोक त्यांच्याकडून खूप शिकलो, वाईट लोकांशी पण चांगल्या गोष्टी शिकलो. त्यामुळे प्रयत्न नेहमी हे केले की शिकत राहा आयुष्यात. तू जसं तुझं करिअर प्लॅन केलं होतंस, कदाचित आधी म्हणण्यापेक्षा मी नंतरचं विचारेन, इंडियन आयडल जिंकल्यानंतर तुझं काहीतरी तू एक विजन ठरवलं असेल, करिअरचं प्लॅनिंग केलं असेल, ते तसं तसं होत गेलं, आणि जर नाही तर कुठे काय चुकलं असं? ॲक्च्युली जसं मी पहिलं पण म्हटलं ना की माझा आयडलच्या नंतरचा प्रवास ते एका पाण्याच्या म्हणजे उगाबरोबर वाहणारं एक पानासारखं होतं. मी जस्ट फ्लो होत होतो त्याबरोबर. माझ्या हातात कंट्रोल जो होतं ते खूप कमी झालेला, आणि तो फ्लोमध्ये आपल्याला स्वतःला आपल्या गोष्टी शोधायच्या पण आहे, आपलं पण जपायचं आहे. ज्या गोष्टी नाही करायच्या त्या गोष्टी नाही म्हणता जरी नाही आलं तरी ॲटलिस्ट स्वतःला एवढं ओपन अप नाही करायचं जिथे आपण आपलं पण सोडून देईन. ह्या गोष्टी जपणं, ह्या गोष्टीमध्ये जास्त होतं. पण जसं म्हटलं की आत्ता मी स्वतःचे डिसिजन स्वतः घेतो, आणि 2011च्या नंतर ॲक्च्युली माझा प्रवास जो आहे जो माझ्याबरोबर सुरू झाला. तोपर्यंत टिल दॅट टाईम माझ्या गाडीची चावी तिसऱ्याकडेच होती, आणि तो मग मला जिथे म्हणेल तिथे मला तो नेत होता, किंवा त्याला जिथे वाटेल तिथे मला तो नेत होता. तो हा पूर्ण 10 वर्ष 6-7 वर्षाचा जो एक स्पॅन राहिला तो बस ह्याच्यामध्ये राहिला की मी कसं ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला चालता ठेवेन. दॅट वॉज मोर इम्पॉर्टंट पार्ट. बरं, या सगळ्या प्रवासामध्ये कारण यश मिळालं, सगळं मिळतंय आपल्याला, पटकन मिळालं, जसं सक्सेस एका रात्रीत म्हटलं, काही लो पॉइंट आले असतील काही जे असं वाटलं की काय करतोय यार, करतोय ते बरोबर करतोय का, असं झालंय तुझ्या बाबतीत? आणि त्या लो पॉइंट मधनं पण तू शिकलायस? खूप झाले. जसं मी म्हटलं ना की शो संपल्या पहिलाच आर्टिकल होता की द शो इज रिग्ड. तिथूनच तर सुरुवात झाली. म्हणजे शो आता सुरू पण नाही झाला, एवढ्या मोठ्या एस्टॅब्लिश्ड किंवा होमलेसवाली जी गोष्ट आहे ती, अशा सगळ्या गोष्टी एक अशा माणसासाठी ज्यांनी आयुष्य बघितलंच नाही आहे धड, त्या मुलासाठी तुम्ही एकदम अशा पद्धतीने एक गोष्टींमध्ये पडत चाललो आहे. एकदा एक काहीतरी ॲक्सिडेंटची केस लागली जिथे मी नव्हतोच. ती ॲक्सिडेंटची केस माझ्यावर, म्हणजे केस तर नाही आली पण कंप्लेंट माझ्यावरती आली. तर अशा सगळ्या, आणि त्याच्यामध्ये पूर्ण सगळ्या न्यूजमध्ये हेच होतं की मी ॲक्सिडेंट केलं आहे. तर जेवढं काही म्हणजे हां सेन्सेशन कसं ॲज आय सेड की सेन्सेशन कसं क्रिएट होईल. आणि काय आपल्याला वाटतं की आपण फिल्ममध्ये बघतो की भाई एक मुलगा आहे जो खूप मेहनत करतो आणि मग त्याला एक काम मिळतं आणि मग आयुष्य सुधारतं. हे जे आपण फिल्ममध्ये बघत आलं, रियालिटीमध्ये असं बिलकुल नसतं. एखादा माणूस जो काम करण्यापर्यंत पोचतो तो खूप सारा स्ट्रगल करतो, आणि त्याच्यामध्ये हे सगळे एक्सपिरियन्स गॅदर करतो, बनवतो स्वतःला, आणि नंतर मग त्याला एक सक्सेस मिळतं. त्यावेळेला त्याच्या पुढचा प्रवास चालू जातो, आणि त्याला कसं झेलायचं आहे, त्याला कसं एक्सपिरियन्सने त्याला कसं पुढे टॅकल करायचं हे शिकतो. माझ्यात असं झालं की मी फक्त 6 महिन्याचा प्रवास केला, त्याच्या आधी खूप छोटा होता म्हणजे प्रवास माझा. त्यामुळे त्या गोष्टींना फेस करणं थोडं इमॅच्युअर पद्धती होत्या, या थोडं शिकण्याची मला गरज होती, किंवा कोणीतरी सपोर्ट असायला पाहिजे होता जो मला हेल्प करे. आई वडील असते तरी पण तो झाला असता, पण ते सगळं नव्हतं. त्यामुळे स्वतः पडायचो, स्वतः उभं राहायचं, स्वतः पडायचं, स्वतः उभं राहायचं, तो डिस्टन्स. पण माझ्यासाठी सगळ्यात मोठा एक्सपिरियन्स होता तो आयडलचा होता. एव्हरी आयडल एपिसोड हा माझ्यासाठी एक लाईफ टाईमचा एक्सपिरियन्स होता. जसं मी पहिलं इंडियन आयडलच्या आधी काहीच नव्हतो पण त्याच्यानंतर 6 महिन्यामध्ये जर गोष्टी चेंज होऊ शकतात तर पुढे पण होऊ शकतात. आपले पेशन्स ठेवले पाहिजे आपण ह्या गोष्टी शिकणं,
किंवा एक एक्सपिरियन्स असा झालेला, जसं आम्ही म्हणजे आयडलमध्ये ज्यावेळेला एंटर केलं त्यावेळेला काही माझं एवढं नाव नव्हतं. जसं मी म्हटलं की राहुल आणि दुसरी मुलं जी होती ती पहिले 3-4 एपिसोड खूप पॉप्युलर होते. तर आम्ही ते 10मध्ये पण टॉप 10मध्ये पण पार्टीज असायचो. एकदा आम्ही एका माणसाच्या घरी गेलो दिल्लीला, त्यांनी घरी बोलवलं की अरे आप आओ सब लोग, आणि आम्हाला एकदम असं म्हणजे की हां हे लोक आहेत. पाठचे जे 4-5 लोक होते ते हां ठीक आहे हे लोक, आणि ते 3-4 म्हणजे प्राजक्ता होती, राहुल होता, असे 3-4 लोक, त्यांना एकदम वेगळं ट्रीटमेंट मिळते. हां, हालाकी आम्ही आहोत एकाच याच्यामधले, पण त्यांना वेगळी ट्रीटमेंट मिळते, कारण सगळ्यांना माहिती की हे जिंकतील, आम्हाला मिळत नाही. पण आम्ही बघतो की अरे ह्या लोकांना सगळं मिळतं, अरे काय आम्ही पण तर कॉम्पिटिशनमध्ये आहोत. आणि सडनली शो संपता टेबल पूर्ण परत कसा टर्न झाला, आणि आम्हाला मिळतं, मी आणि अमित साना, आम्ही दोघं पण असे साधे सुधे आपल्या छोट्या घरातून, आम्हाला सगळं मिळतं. आणि ह्यांच्याबद्दल वेगळंच एक म्हणजे मिठीबाईला राहुलच्या कॉलेजमध्ये एक कोणीतरी एक सेमिनार टाईप ठेवलेलं किंवा एक फंक्शन ठेवलेलं की कोणाला वोट करायचं, तर त्या म्हणजे राहुलसाठी ठेवलेलं की राहुल अपने कॉलेज काय, तिथे लोक चॅन्ट करतात अभिजित सावंत. हां, तर ते एंडला म्हणजे असं, तर सगळ्या गोष्टी होऊ शकतात, कोणती गोष्ट इम्पॉसिबल नाही आहे आयुष्यामध्ये. कधी बाजू पलटेल तुम्हाला नाही कळणार. जस्ट बी पेशन्स, आपलं काम करत राहा, आपलं डोकं शांत ठेवा आणि आपलं काम व्यवस्थित करत राहा, चांगलं करण्याचा प्रयत्न करा. ह्या गोष्टी शिकलो. मग त्याच्यानंतर वाटलं की ठीक आहे ना, जर प्रत्येक वेळेला मी आता आय गो बॅक टू दॅट गाईड बुक की मी अरे हा एक्सपिरियन्स, जसं मी ते म्हटलं की एक तो पेंटर होता, तर आता तो पेंटर एवढा विशाल झाला, त्याचा इमेज एवढी, त्यावेळेला कॉम्पिटिशन आम्हाला काउन्सिलिंग द्यावी लागली. हां, म्हणजे काउन्सिलिंग करायला की बाबा तुम्ही घाबरू नका. ही यूज टू सिंग नॉट गुड, मतलब त्याचा परफॉर्मन्स नेहमीच खराब असायचा, बट स्टील ही यूज टू गेट द बेस्ट वोट्स, सगळ्यात जास्त वोट्स त्याला मिळायचे. बाकी सगळे बोला अरे काय यार, आम्ही एवढं मेहनत करतो, चांगलं गातो, तरीसुद्धा आम्हाला कोण चान्स नाही मिळत, आम्हाला कोण बघत, ह्याला सगळं हिरो झाला, तर आम्ही तर काय ह्या कॉम्पिटिशन राहून फायदाच नाही, हाच जिंकणार आहे, आम्ही कशाला, आम्ही फक्त जागा भरायला आहोत तिथे. मग तिथे काउन्सिलिंग झाली की नाही नाही असं नसतं, तुम्ही तुमचा बेस्ट देण्याचा प्रयत्न करत राहा. एक दिवस येईल ज्या वेळेला ह्या गोष्टी बदलतील. तू आता अमित सनाचं नाव घेतलंस, तर काही दिवसांपूर्वी अमित सनाने असं एक स्टेटमेंट केलं होतं की वोटिंग बँक्स बंद केल्या होत्या त्याच्या. या संदर्भात मला तुझ्याकडनं ऐकायला आवडेल. अमित सनाला मी जेवढं ओळखतो, जेवढे आता एवढी वर्ष गेली आहे त्याच्या इंडियन आयडलच्या आधी पण, म्हणजे पूर्ण कॉम्पिटिशनमध्ये विनिंगच्या आधी, तर अमित सना वॉज व्हेरी नोन टू गिव्ह इमॅच्युअर स्टेटमेंट्स. तर ते तेवढं मला माहिती होतं की त्याला तो काय कधी अचानक बोलून जाईल ना, हे आपल्याला कळणार पण नाही. तर त्या गोष्टीबद्दल मला माहिती होतं. त्यावेळेला हे स्टेटमेंट ऐकलं, पण मला वाटलं की एक तर एवढ्या वर्षांनी आता ह्या गोष्टी काढण्यात काय अर्थ आहे, तुम्ही त्यावेळेला बोलायला पाहिजे होतं की तुम्ही बोला की बाबा असं आहे कॉम्पिटिशनमध्ये, आणि चला बाबा तुमचं असं तुम्ही ॲनलाइज तर करा गोष्टींना. आता माझा अल्बम ज्या वेळेला रिलीज झालेला, आता ही गोष्ट कशी असते बघा, त्यावेळेला हे इवन इंडस्ट्रीमध्ये पण, म्हणजे आम्ही ज्या म्युझिक कंपनीबरोबर माझा अल्बम रिलीज करतो, त्यांना पण होती की अरे राहुलसाठी किंवा अमितसाठी जास्त लोकांना क्रेज असेल, कारण हे लोक पण जिंकले असते, आणि अभिजित तो ठीक आहे जीत गया, तो जीत गया रहेगा. माझा अल्बम केला तर हरप्रीत म्हणून एक म्युझिक डायरेक्टर आहे UK, त्यांनी अल्बमच केलेले आहे, जास्त मोठा म्युझिक डायरेक्टर नव्हता, आणि बिद्दू, हे नॉन फिल्म म्युझिकवालेच लोक, असं काय फिल्मवाले असं काय नाही. ह्यांच्यासाठी अमित सनासाठी विशाल शेखरनी गाणं बनवलं त्यावेळेला, राहुल वैद्यसाठी साजिद वाजिदनी गाणी पूर्ण अल्बम बनवलेला, तरीसुद्धा त्यांचे अल्बम नाही चाललंय ना, मला ते नाही वर्क केलंय ह्या गोष्टी. मग असंच असतं ते, आपण काय आपले परसेप्शन असतात ह्या गोष्टी.
तर मला ह्या गोष्टी हे काय माझे सगळं जसं म्हटलं माझे गाईड बुक आहेत हे जे एक्सपिरियन्स झालेले आहेत ना ह्यांच्याकडे मी परत जातो परत बघतो की आपल्या आयुष्यामध्ये जसं ते मिलेनियर स्लमडॉग मिलेनियर कशी फिल्म आहे ना त्याच्या आयुष्यामध्ये झालेले एक्सपिरियन्सने तो शो जिंकत जातो. माझ्यासाठी हे उलट आहे. आता मी त्या शो मधले एक्सपिरियन्स मधून माझं आयुष्य जगण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामधून शिकण्याचा त्या गोष्टी एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत आणि प्रत्येक वेळेला त्याच्यामध्ये कुठे ना कुठे ज्या वेळेला परत जातो आणि बघतो की असं असं झालेलं आहे. मग आपल्या घाबरायची गरज नाही आहे इथे ना. आणि जर वोटिंग बंद जरी असती त्याला तुमच्या घरातल्यांनी सांगितलं की आमचे वोट नाही जात असतील पण ऑलमोस्ट जर मला 70% किंवा 60% वोट आले तर तुम्हाला 40% आलेत ना. त्या पूर्ण 40%चे वोट्स जर ब्लॉक होत आहेत तर ते उद्या घर जाळायला येणार नाही का माझं. त्या 40% त्यांचे पण तर वोट ब्लॉक होत असतील ना. मग तुमच्या घरातल्यांचे तर वेगळे नंबर लिहिलेले नाही आहेत त्यांच्याकडे की यांचेच वोट ब्लॉक करायचे आहेत. तर तेवढे लोक पण मग तर उद्रेक झाला असता किंवा काही हे झालं असतं. ही एक एक्सप्लेनेशनवाली गोष्ट आहे. पण द मेन फॅक्ट इज की काही असू दे या गोष्टी होत राहतात. आपल्याला आपलं ध्येय समोर बघणं इम्पॉर्टंट आहे. सर्वात आधी आपण बऱ्याच अफवा तू सांगतोयस की माझ्याविषयीच्या या अफवा इंडस्ट्रीत आहेत. आता आपले इंडस्ट्रीतले मित्रही कदाचित त्यांच्यापर्यंत ही गोष्ट पोहोचेल. पण आता एक तुला इथे विचारायचंय की आता प्रत्येकाला प्रश्न आहे की तुम्ही सिनेमासाठी गात नाही आहात, तुमचं कुठलं आता काही येत नाहीये, दिसत नाही आहात, म्हणजे तुम्ही गाणं बंद केलंय का, असा एक गैरसमजही आहे लोकांमध्ये. तर तू खरं तर तू लाईव्ह शोज खूप करतोय त्यामुळे ते लोकांना माहिती नाही. त्यामुळे सध्या अभिजित सावंत काय करतोय हा एक प्रश्न नक्कीच असणार. इंडियन आयडॉल जिंकला पण काय आहे म्हणजे तसं काही दिसत तर नाहीये. तर ते बाकीच्या गोष्टी तू क्लिअर केल्यास की कशा पद्धतीनं ते तुझ्या बाबतीत घडलंय. पण नेमकं तू जे करतोयस आता ते मला तुझ्याकडनं ऐकायला आवडेल. मी ऍक्च्युली जसं इंजिनिअरिंग संपलं तसं मला नेहमीच पॉप म्युझिकमध्ये काम करायचं. एक शेअर प्रेशर असतो आपला की आपल्या देशामध्ये एक सिंगर म्हणजे प्लेबॅक सिंगर, ही एक आपली एकच व्याख्या आहे का त्या सिंगरसाठी. पण मी पण त्यावेळेला असं मला वाटतं प्लेबॅक. पण माझं मेन उद्देश हाच होता की मी पॉप सिंगर, मी नॉन फिल्म म्युझिक जास्त करेन आणि मी ते तसं केलं. पण जसं म्हटलं की फिल्म म्युझिक करण्यासाठी एक तुमचं वर्ल्ड आहे जे बाहेरचं वर्ल्ड आहे, जे तुमचं प्रेक्षकांचं वर्ल्ड आहे, तुमचे चाहत्यांचं वर्ल्ड आहे, तुम्हाला आवडणाऱ्या लोकांचं वर्ल्ड आहे. आणि इंडस्ट्री ही एक वेगळ्या लोकांचं वर्ल्ड आहे जे तुमच्यासारखेच लोक आहेत, जे स्ट्रगल करून आलेले आहेत, जे आपला एक पार्ट आयुष्याचा जगून आलेले आहेत. आणि त्यांच्यामध्ये ह्या सगळ्याच गोष्टी आणि आर्टमध्ये कोणतंच एक काय पॅरामीटर्स नाही आहेत. कोणता अभ्यास असं आपण गणित नाही आहे म्हणू शकतो की बाबा मला तुम्ही कोणत्याही आर्टिस्टला, ॲक्टरला विचारा, सिंगरला विचारा, तो लोकांबद्दल सांगेल. तो म्हणेल की मला ही लोक मिळाली आयुष्यात आणि मग माझा प्रवास चांगला झाला, की मला ह्यांनी चान्स दिला म्हणून माझा पुढे गेला. पण तो कधी हे नाही म्हणणार की मला 12वीमध्ये 80% मिळालेले म्हणून मला गाणं मिळालं आहे, किंवा मी इंजिनिअरिंग केलं आहे तसं मी विशारद केलेलं म्हणून मला गाणं मिळालं, किंवा मी आयडल जिंकलो म्हणून मला गाणं मिळालं. त्यामुळे तो पॅरामीटर कधीच राहिला नाही. एखाद्या जॉब करणाऱ्या माणसाचा पॅरामीटर असू शकतो की इंजिनिअरिंगमध्ये एवढे पर्सेंटेज मग जॉब मिळतो. आर्टमध्ये कोणताच पॅरामीटर नाही आहे. लोकांना जोडणं आणि तुम्ही किती लोकांना जोडतात आणि ते जोडतात आणि त्याच्यामधून काम तुम्हाला मिळत जातं. हा प्रवास माझ्यासारख्या सिंगरसाठी जो एक 6 महिन्यामध्ये आलाय, प्लस तो इंट्रोवर्ड आहे, प्लस तो अशा लोकांमध्ये नेहमीच बोलण्यामध्ये पाठी आहे, कमी आहे, अशा मुलांसाठी थोडं आणखीन डिफिकल्ट होता. पण हे मला कळायला लागलं की असू शकतं, असं पण जग असू शकतं आणि ते तसंच होऊ शकतं. पण देवाच्या कृपेने माझ्याबरोबर असं आलं की मी आजही असा वेळ काढू शकलो नाही की एक महिना मी फ्री असेन, घरी असेन, जिथे मी लोकांच्या पाठीपुढे फिरू शकेन, त्यांच्यासाठी त्यांच्या पाठी राहून काम मागू शकेन.
असा 1 महिना पण नसेल मला मिळालेला. कारण तू वेगवेगळी कामं कारण गाण्याशी संबंधित वेगवेगळी कारण आपल्याला काय आहे ना, आपण जसं म्हणतो ना ऍक्टर्स आपण बघतो, आपल्याला वाटतं की जो फिल्म ऍक्टर आहे तेच ऍक्टर्स आहेत. जर तुम्ही ड्रामा करताय, तुम्ही नाटकं करताय, तर तुम्ही दिसत नाही आहे ना, टीव्हीवर ते ऍक्टर आहेत. पण खूपशी अशी एक मोठी इंडस्ट्री आहे जी ड्रामा करते, जी थिएटर्समध्ये काम करताय आणि ते लोक आपलं करतात चांगलं, पण तुम्हाला माहिती नाही आहे. ते आपल्यामध्ये काय आपल्या म्हणजे प्रत्येक ह्या नॉट ओन्ली महाराष्ट्र, सगळ्याच ह्याच्यामध्ये आर्टबद्दलची जी इलिटरसी आहे ती खूप मोठी आहे. म्हणजे लोकांना खूप कमी माहिती आहे. खूप जवळच्या लोकांना माहिती नाही की मी एक्झॅक्टली काय आहे. अरे अभिजीत तू आइडल बन गया था, अब क्या कर रहा है? बट भाई आपका प्लेबॅक सॉन्ग से पैसा नहीं बनता है. प्लेबॅक गाऊन पैसे नाही बनत, तुम्ही अल्बम करून पैसे नाही, पैसे तुमचे शोज करूनच बनतात. लाईव्ह शोजनीच पैसे बनतात. आणि सगळे सिंगर जेवढे मोठे मोठे सिंगर्स आहेत, मोठे मोठे प्लेबॅक सिंगर्स, सोनूजी हां ऑलमोस्ट त्यांचे 20-25 दिवस त्यांचे ट्रॅव्हलिंग शोजमध्ये चालले. ही इज नॉट मे बी डुईंग मेनी सॉंग्स त्यांचे येत नसतील, पण त्यांचे शोज एवढे होतात. आणि तसंच आहे सगळ्यांचं, सगळे बिझी आहेत, सगळे आपल्या आपल्या कामात बिझी आहेत. आणि त्याच्यामध्ये प्रयत्न चाललेले असतात की अल्बम करायचे, गाणं करायचं आहे, फिल्म करायचे. असं काही नाही आहे की आम्ही हा दरवाजा बंद केला आहे की मला आता प्लेबॅक नाही करायचं, असं काही नाही आहे. वी आर वर्किंग ऑन इट. पण ह्या सगळ्या इंडस्ट्रीमध्ये आपलं घर पण तर चालवायचं आहे, पोरं बाळांना पण तर सांभाळायचं आहे, आणि मग त्यांना चांगल्या पद्धतीने सांभाळतं ते पण एक आहे ना. आणि आपली आपली आयुष्य आहे, कोण मोठा कोण छोटा काय आहे ना. जे त्याला मिळालं तेच मला पण मिळालं पाहिजे, हे तुमच्या पॅरामीटर्सने तुम्ही बघताय ना. पण मी माझं आयुष्य कसं बघतो ते मला बघू द्या ना. तर तुम्ही माझं जर काम तुमच्या नजरेने जज करत राहाल आयुष्यभर, तर तुम्हाला माझं चांगलं काम पण नाही दिसणार. तुम्ही कधी माझं चांगलं काम पण ॲप्रिशिएट, कारण तुम्ही त्याच्यात चुका शोधत बसणार. पण तुम्ही जर पॉझिटिव्ह, ज्या प्रकारे पॉझिटिव्ह राहून बाबा त्याची लाईफ तो जगतो आहे, चांगलं जगतो ना, व्हेरी गुड यार, चांगलं करतो, त्याचं गाणं आलं चांगलं आहे, अरे व्हेरी गुड, चांगलं आहे, हे जर झालं तर पॉझिटिव्हिटी जास्त पसरेल आर्टिस्ट लोकांबद्दल, रादर दॅन हे म्हणणं की अरे काय माहिती काय नाही आता झालं, त्याच्यामध्ये काही नाही. आणि हे मी 90% या गोष्टी सगळ्यांना मी माझ्या आयुष्यामध्ये झालेल्या घटनांनीच मी शिकलो. आपण जर आपल्या गोष्टींमध्ये एक्सेप्ट करत नाही राहणार ना, एक्सेप्टन्स नाही आणणार, तर मग आपण चांगलं काम करण्यापासून लांबच राहणार. आपण फक्त फॉलोअर बनतो मग आयुष्यात. अच्छा, रियालिटी शोज विषयी तुला काय वाटतं, काय फरक जाणवतो? म्हणजे आता बरेच चालू आहेत इंडियन आयडल्स, तर त्यानंतर इतके झाले, पण खरंच तुला सांगू आता लक्षात नाही राहत. जे पहिलं जे क्रेज होती तसं नाही लक्षात राहत. बरोबर. आता तू कुठल्या दृष्टीने बघतोस या सगळ्या शोज? मी सगळ्यात मोठी जी गोष्ट मी बघतो ती म्हणजे मिळणारा प्लॅटफॉर्म. कारण मला आठवतंय आता देवाच्या कृपेने सोशल मीडिया हे आहेत, पण आमच्या वेळेला असं व्हायचं की आम्हाला प्लॅटफॉर्मच नव्हते. आणि एखादा आर्टिस्ट प्लॅटफॉर्मसाठीच जगतो, पैशासाठी सेकंडरी आहे, नंतर आहे. पैशासाठी तो काम पण जॉब पण करू शकतो आणि मोठी मोठी जॉब करू शकतो शिकला तर. पण सगळ्यात महत्त्वाचं त्याचं प्लॅटफॉर्म आहे, स्टेज आहे आणि ॲप्रिसिएशन आहे जे लोकांकडून येणार आहे. त्या ॲप्रिशिएशनसाठी एक आर्टिस्ट जगत असतो. आणि त्यावेळेला असं व्हायचं की म्हणजे आता आपण म्हणतो ना की एखाद्या कामासाठी अरे तुम्हाला फोन करा ह्याच्यासाठी, त्यावेळेला कुठे गायला मिळेल एखाद्या मंडळामध्ये, गणपतीचा मंडळामध्ये, अरे गायला मिळेल, हां तू येशील काय, येशील 2 गाणे, हां येतो. मग मालाडला मुलुंडला चाललो आहे किंवा कॉम्पिटिशनमध्ये एखादा सर्टिफिकेट मिळेल, तेच त्याच्यासाठी कुठे कुठे लांब. तर प्लॅटफॉर्म वॉज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि हे सगळे जे रियालिटी शोजचे जे प्लॅटफॉर्म्स आहेत ते आत्ताच्या टॅलेंटला एक प्लॅटफॉर्म तरी देत आहेत. त्याच्या पुढे ही मुलं आपल्या आयुष्यामध्ये कुठे जातील, काय करतील, ते त्यांच्या परीने ते आपला रस्ता शोधतील. पण ॲटलिस्ट त्यांना जे करायचं आहे
ते करण्याची ताकद आणि क्षमता त्यांना एक रियालिटी शो देतो आहे. बरोबर. मला तुला इथे विचारायचं की मराठीमध्ये आता अजय अतुल जे मोठं नाव आहे संगीतकार, जे मराठीतही आहे आणि बॉलिवूडमध्येही आता त्यांचं नाव आहे, त्यांच्यासोबत काम करावं असं अभिजितला वाटलं का? आणि ती मी संधी केलंय कधी ना. आली होती का? आणि आत्ताच्या घडीत त्यांच्याशी संपर्क होतोय का? कारण ते बॉलिवूडमध्येही आहेत आता. मी ॲक्च्युली मी त्यांच्यावर खूप शोज केले मध्ये. एका टाईममध्ये तर खूप शोज आम्ही जे कुठे ट्रॅव्हल करायचो, मी मोस्टली असायचो त्यांच्या ग्रुपमध्ये गायला आणि खूपच हा फ्रेंडली त्यावेळेचा आहे. हे होता म्हणजे तू जिंकल्यानंतरची ही गोष्ट नाही आहे नाही की त्या आता कारण अलीकडच्या कारण आय थिंक अजय अतुल म्हणजे त्या प्रकारे त्यांचं नाव व्हायला लागलं ते आय थिंक 2011च्या नंतरची गोष्ट आहे. आय थिंक 12-13च्या नंतरची गोष्ट आहे. त्यामुळे त्यांनी मला एकदा शोला बोलवलं. पण ते हे असंच असतं, ते काय काय कोणतरी काहीतरी त्यांना सांगणार की अरे रे मैं संभाल लेता हूँ, तू डोंट वरी, मैं पैसे बोल दूंगा, तू मत इसमें पडना. ह्या सगळ्या गोष्टी असायच्या. आपल्या मॅनेजमेंट टीमच डिसाईड करतायत टर्म्स अँड कंडिशन्स. पण त्याच्यानंतर ज्या वेळेला त्यांना भेटायला लागलो आणि त्यांच्यामध्ये अतुलदादांचं आणि माझं खूप चांगलं पटतं आता. अजय दादा इज व्हेरी आपला सिम्पल, आपलं काममध्ये त्याचं एकदम फोकस. अतुलदादा इज म्हणजे आम्ही बसून गप्पा मारणं, ह्या सगळ्या गोष्टी असतात. पण आता ह्या लेवलला येऊन ना, प्रोफेशन एवढ्या वर्ष झाल्यानंतर, आता मला ऑलमोस्ट 20 वर्ष होतील या इंडस्ट्रीमध्ये. आता काम स्वतः मागण्यापेक्षा लोकांना जोडणं इज मोर इम्पॉर्टंट. आणि सिंगर्स बरोबर खूप एक प्रॉब्लेमॅटिक गोष्ट असते की ते सिंगर आले की मग लोक पळायला लागतात. खास करून म्युझिक डायरेक्टर्स की अरे आता एवढं आता अरे बोलले विचारे काम मागेल, अरे यार आता उसको बोलना मैं नहीं हूँ है ना, असं सगळं चालतं. मग त्यापेक्षा मी विचार केला की तुम्ही माझे मित्र बनून राहा, सगळे माझे चांगले मित्र बनू दे ना. ज्या वेळेला त्यांना वाटेल मला गायला बोलवायचं ते बोलवतील मला, एवढं मला माहिती आहे. पण त्यासाठी मी त्यांच्या पाठी रोज फोन करून, दादा काय असेल तर सांगा, दादा मला कॉल. मी म्हटलं त्याच्यात आपण पडायचं नाही. उगाच आपण आपली एक चांगली बॉन्डिंग बनवू, चांगलं रिलेशन बनवू, त्यांच्यापासून शिकण्याचं काय मिळेल, जेवढं काय शिकता येईल तेवढं शिकण्याचा प्रयत्न करू आणि एक पॉझिटिव्हिटी बरोबर पुढे जाऊ. आणि आता पण तसेच एकदम ज्या वेळेला भेटतात त्यावेळेला एकदम काय रे काय करतो तू, काय झालंय, कधी अभ्या बोलणार. आणि पण खूप मस्त मजा. आम्ही खूप खूप वेगळ्या म्हणजे लोकांना वाटणार नाही असं अशा गोष्टी चालतात. बॉन्ड आहे. हा हा आमचं पण आता मी तुला इथे विचारेन की आता जी गाणी व्हायरल होतात बघ, ट्रेंडिंगला येतात, मराठीमध्ये आता गुलाबी साडी आहे, तशा पद्धतीच्या गाण्यांचं जे रातोरात मिलियन्स व्ह्यूज मिळवतात आणि मग त्यांची तो सिंगर टॉप असंही एक हे आहे. म्हणजे जे रियालिटी शोचं पे होतं तसं आता हे आता एक वेगळं आहे. तर त्याविषयी तू काय सांगशील? मला असं वाटतं की एक खूप चांगला प्लॅटफॉर्म, जसं अगेन आय एम कमिंग बॅक टू द सेम थिंग, की प्लॅटफॉर्म लोकांना मिळतोय ना, त्यावेळी म्युझिकमध्ये असं मी तरी असं समजत नाही की काही दर्जा फक्त 4 गोष्टींनी डिसाईड होऊ शकतो. एक लिरिक्स आहे, एक ताल आहे, सूर आहे आणि म्युझिकचा सेन्स म्हणू शकतो आपण. ह्या 4 गोष्टींमध्ये लिरिक्स, हा बरोबर ह्या 4 गोष्टी, लिरिक्स आपण आधीच म्हटलं. ह्या 4 गोष्टींमध्ये पूर्ण गाणं आहे. मग त्याच्यामध्ये असू शकतं की तुम्ही एकदम पियानोवरती नॉर्मल पियानो वाजून गाणं बनवलं आहे आणि ते पण ते साधं असं, आणि कुठे तुम्ही कॉयर यूज केला, सिंगर्स यूज केला, स्ट्रिंग्स यूज केला, खूप मोठं भव्य दिव्य ऑर्केस्ट्रेशन करून तुम्ही, ते पण एक वेगळं आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये पडण्यापेक्षा इट इज व्हेरी गुड थिंग दॅट आपल्यासारख्या देशात जिथे फक्त प्लेबॅक म्युझिक आणि फिल्म म्युझिकचा दबदबा राहिला आहे, तिथे ही मुलं आता आपल्याला एस्टॅब्लिश करतात, त्यांचं म्युझिक समोर आणतात. इट इज ऑलमोस्ट लाईक की एका पद्धतीचं जेवण जेवत होतो, आता तुम्हाला व्हेरिएशन मिळते. जे आपलं 90sमध्ये होतं, लकी अली म्हणा किंवा बाकी सगळे जे सिंगर्स होते, पॉप सिंगर्स होते, ते होते ते त्यामुळे गिव्ह अँड टेक असायचं फिल्म म्युझिक आणि नॉन फिल्म म्युझिकमध्ये. तो एक खूप मोठा काळ, माझं नशीब चांगलं म्हणा वाईट म्हणा माहिती नाही, कारण माझा जुनून वॉज द लास्ट अल्बम 2007मध्ये आलेला. जुनूनच्या नंतर मग तो जो नॉन फिल्म म्युझिकचा काळ संपला, तो डायरेक्ट आत्ता सुरू झाला हनी सिंग आणि यांच्यानंतर. त्यामुळे ज्या प्रकारचं म्युझिक आता
लोकांसमोर येत आहे त्याच्यातूनच क्वालिटी बाहेर येणार. आणि आय ऑलवेज से की एक्सेप्टन्स असणं खूप जरुरी आहे. रिजेक्ट करण्यापेक्षा ते एक्सेप्ट केलेलं बरं आहे. जर लोकांना आवडतं आहे त्याच्यामधल्या काय चांगल्या गोष्टी आहेत त्याच्यामधून तुम्ही क्वालिटी आणखीन क्वालिटी चांगली टाकून त्याच्यामध्ये चांगल्या गोष्टी बनवू शकता. त्यामुळे मला असं वाटतं की एक खूप पॉझिटिव्ह साईड आहे आणि मला पण खूप होपफुल वाटतं त्याच्यामुळे. जिथे आम्ही अल्बमसाठी आत्ताच मी गोष्टी 2011-12च्या वेळचे गोष्टी सांगतोय. कारण 2007मध्ये जुनून आलेला माझा सेकंड अल्बम. थर्ड अल्बम 2011मध्ये फरीदा म्हणून एक सूफी अल्बम मी रिलीज केला. त्याच्यासाठी मला केवढी खरडी खाशी करायला लागली लोकांच्या म्हणजे पाया पडण्यापर्यंत राहिलेलं की बाबा माझा अल्बम घ्या, कोणत्या तरी म्युझिक कंपनीकडे तू नाही तर तू घे कोणीतरी घे. मी पूर्ण पैसे टाकलेत, व्हिडिओ मी बनवतो सगळं. अमृता खानविलकर एका व्हिडिओमध्ये होती त्या, तिच्यावर एक व्हिडिओ बनवला, सुंदर व्हिडिओ होता. तर ते करा काहीतरी तुम्ही. पण नाही आत्ता सिंगर म्युझिशियनच्या हातामध्ये कंट्रोल येत आहे. तो आपल्या आपल्या पद्धतीने बनवणार. आता ऑडियन्सला डिसाईड करायचं की तुम्हाला आता तुम्हाला ऑडियन्सने डिसाईड केलं आहे की तुम्हाला कशा पद्धतीचं म्युझिक ऐकायचं आहे. त्यामुळे तुमच्याकडे तर चॉईस आहे. असं आहे. मला इथे तुला आणखीन विचारायला आवडेल की इतक्या मोठ्या मोठ्या लोकांना तू भेटलायस. तू शाहरुख आणि अमितजींचं तर सांगितलं, पण आणखीन काही असे किस्से तुला सांगायला आवडतील का इथे? मग लता दीदींशी कधी भेट झाली आहे का? आशाताईंशी कधी भेट झाली आहे का? अशा काही आठवणीतले किस्से तुला आवर्जून त्यांची सांगायला इथे आवडले तर मला सांगशील? खूप लोकांचे. जसं लता दीदींबरोबर तर आम्ही इथेच अंधेरीला जवळ एका रेस्टॉरंटमध्ये त्या पूर्ण फॅमिलीबरोबर बसलेल्या. आणि मग आम्ही वेगळं बसलो, मी आणि माझी वाईफ आम्ही बसलेलो. तर मला कोणीतरी सांगितलं की लता दीदी आल्यात, तुम्हाला भेटायचं. तर आम्ही आलो. तर आता दीदींचं कसं आहे, एक वलय आहे ना, त्यांचा एक ऑरा आहे, त्यांचा एक पद्धत आहे. सगळ्यांना वाटतं की अरे दीदी म्हणजे एकदम शांतपणे आता बोलतील काहीतरी आणि एकदम त्या पद्धतीने. तर मी आल्यासमोर दीदी म्हणतात अरे एकदम वेगळा एकदम म्हणजे इतकं कॅज्युअल होतं ना सगळं. ते कॅज्युअल पद्धतीने अरे आबा काय म्हणतो, कसा आहे तू, आणि एकदम प्रेमाने आल्या भेटायला. मग आम्ही भेटलो त्यांना असं तसं. आता मध्येच मग नंतर मग घरी पण गेलो त्यांच्या, आणि खूप एक दोनदा भेटणं पण झालं. आशाताईंना आता गणपतीच्या वेळेलाच आम्ही लालबागला गेलो. तर आमचं ठरलेलं असतं दरवर्षी आम्ही जातो आणि मग तिथेच लालबागला शेवटच्या दिवशी मग तिथूनच दर्शन घेऊन मग घरी. तर आशाताई भेटल्या. अरे अभिजित काय चाललंय, कसं आहे. मग माझी मुलगी आली, मग तिच्या डोक्यावर हात फिरवला. अरे या अशा गोष्टी होतात. पण तसं अशा भरपूर म्हणजे एकदा आम्ही एक शाहरुख खानचीच जो शो होता, दिल्लीला शो होता. तर त्यावेळेला सिनेयुग ते करत होते, जे मोस्टली त्यांच्या टेम्पटेशन म्हणून शाहरुख खान त्यांचा शो होता. आणि सगळे प्रियांका चोपडापासून भरपूर ॲक्टर्स, अरबाज खान असे सगळे ॲक्टर्स होते. आणि राणी मुखर्जी सगळे. आणि त्यावेळेला डिसेंबरचा वेळ होता, दिल्लीतली थंडी, सगळं फॉग वॉगने सगळं जाम. आणि आम्ही फ्लाईटमध्ये बसलो. आता मी त्यावेळेला एकदम नवीन, आणि माझ्यासमोर राणी मुखर्जी आणि हे सगळं जोक वोक करतायत, प्रियांका चोपडा, मस्ती चालली आहे त्याची. आणि मग नंतर मग आम्हाला खूप वेळ आम्ही फ्लाईटमध्ये बसून मग परत आम्हाला हॉटेलला पाठवलं. तर हॉटेलला पाठवलं तर आम्ही एका रूममध्ये सगळे माझ्या खांद्यावरती हातवर ठेवून प्रियंकाच्या, अरे क्या यार तू बहुत बडा स्टार बन गया, ते हम लोग से ज़्यादा पब्लिक तेरे लिए चिल्ला रहा था, हे सगळं. मी पहिलं तर 2 मिनटं बघतोय हे लोकचं काय चाललं, काय हे लोक एवढे मोठे आर्टिस्ट, सगळे कलाकार, आणि अशा पद्धतीने त्यांचं हे चाललंय. तिथून सुरुवात झाली लोकांना समजण्याची. पण असं भरपूर गोष्टी आहेत. आता मला आठवत पण नसतील की कसं कोणाकोणाला भेटलं. जावेद साहेबनी एकदा घरी बोलवलं भेटायला, जावेद साहेबांना भेटायला गेलो. ऑफकोर्स बाळासाहेबांना पण जाऊन भेटलो. असं सगळ्या खूप वेगळ्या गोष्टी. चढवणारी लोक पण असतात आणि पाय खेचणारी पण असतात. असे अनुभव इंडस्ट्रीतलेच
पाय खेचण्याचे पाय खेचण्याचे अनुभव ना ऍक्च्युली समोर होत नाही ना, ते पाठून होतात. हा, ते पाठून होतात त्या गोष्टी. पण मी कधी अशा पद्धतीने कधी विचार केला नाही की कोणी माझं पाय खेचत असेल किंवा कोणी मला, कारण ज्यावेळेला अगेन बॅक टू स्क्वेअर की आयडलमध्ये पण लोक होते की कसं ह्याचे पाय खेचताल, पण त्यांना जर तुम्ही लक्षच देत नसाल त्या गोष्टींकडे तर तुम्हाला जास्त करून माझे जे राईट एक्सपिरियन्स पाय खेचण्याचे म्हणू किंवा माझा इमेज कसं डिमीन करता येईल किंवा खाली पाडता येईल किंवा कसं कमी दाखवता येईल, हे जास्त करून मीडियाकडून झालं. माझ्यावर एकदा मला एखादी एक फंक्शन होतं तिथे बोलवलं बँड्राला, नवीन असं 2006चे मी केस वाढवले, लांब केस होते त्यावेळेला असं आहे, आणि असं एक शर्ट घातलेलं पण ते थोडं टाईट होतं, तर त्यामध्ये माझं थोडं पोटवट दिसत होतं असं. तर एका न्यूज चॅनलने तो माझा फोटो टाकला आणि म्हणजे मुंबईतला खूप मोठा न्यूजपेपर आहे आणि तो इंग्लिशचा, आणि म्हटलं की अभिजित सावंतला आता खूप म्हणजे ही प्रॉस्पेरिटी दिसते तर असा किंवा जे ॲक्सिडेंट झालं त्या गोष्टीबद्दल मी जिथे नसताना पूर्ण न्यूज माझ्या नावाने छापली. तर ते आहे आपलं ह्या गोष्टी, हे मला नंतर कळायला लागलं की हे चालूच राहणार, ते पण तुमच्यासाठी तुम्ही पॉझिटिव्हली घेतलं पाहिजे आणि तुम्ही त्याला कसं पॉझिटिव्हली घेऊन त्याला कसं रिप्लाय करता, दॅट इज मोर इम्पॉर्टंट. जर तुम्ही त्यांच्या चक्रव्यूहामध्ये फसायला लागले मग ते तुम्हाला खाऊनच टाकतील तर त्यामुळे तो एक साईड पण होता जिथे एक रिअलायझेशन हे पण झालं की बेटर आहे की स्टे इन युअर ओन स्टेट ऑफ माइंड. तुम्ही स्वतःचा माइंडसेट बनून शांत राहा, तुम्ही व्यवस्थित राहा, आयुष्य खूप चांगलं जाऊ शकतं. जरुरी नाही आहे की तुम्ही आयुष्यभर फ्रस्ट्रेशनमध्ये राहा आणि लढतच राहा, म्हणजे लढा आणि शेवटी मरा तसं करण्यापेक्षा डोक्याला थोडा शांतता द्या, आयुष्य जगा, चांगल्या गोष्टी मित्रां फॅमिलीवर राहा आणि आयुष्य संपेल त्यावेळेला तुम्हाला रिअलाइज होईल की बाबा हा चांगलं आहे यार, आतापर्यंत चांगल्या गोष्टी तर केल्या. तर ते करणं इज मोर इम्पॉर्टंट मला असं वाटतं नेहमी. अर्थातच इंटरव्ह्यूचं शेवट गाण्याने होणार आहे, पण मला भविष्याकडे तू आता कसा पाहतोयस, काय तुझे प्लॅन्स, कशा पद्धतीने तू हे केलंस? मी आता कम्प्लिटली कॉन्सन्ट्रेट, मला खूप आवडायचं माझे स्वतःचे ट्यून्स बनवायला. मी त्यावेळेला पण इंडियन आयडल त्यावेळेला नव्हतो आणि शोज करायचो, खूप छोटे शोज करायचो आम्ही, दौरे असायचे, लांब जायचो कधी म्हणजे अगदीच शो इंडियन आयडलच्या आधीची गोष्ट आहे, थोडे पैसे मिळण्यासाठी. तर त्यावेळेला माझा एक मित्र होता, तो आता पण माझ्यासाठी गिटार प्ले करतो, बट आम्ही टेरेसवरती बसून गाणी रचायचो, गाणी बनवायचो. तो म्युझिक करणं याचा हा मला खूप आवड होता. इवन सेकंड अल्बमच्या वेळेला पण मला असं वाटलं की माझी 2 गाणी असावी माझ्या अल्बममध्ये जी मी कंपोज केली. सो नाव आय एम कम्प्लिटली कॉन्सन्ट्रेटिंग मेकिंग माय ओन म्युझिक. तर मी माझी स्वतःची गाणी बनवतो आणि ती रिलीज करतो माझ्याच यूट्यूब चॅनलवरती. आणि तो एक जो प्रोसेस आहे, स्वतःचं म्युझिक बनवणं, स्वतःच्या म्युझिकमध्ये पूर्ण स्वतःला इनकल्टिवेट करणं, त्याला ॲड ऑन करणं, काय शिकणं, नवीन इन्स्ट्रुमेंट शिकणं, नवीन आवाज, नवीन साऊंड शिकणं, ह्या सगळ्या गोष्टी एवढ्या एक्साइटिंग आहेत ना, आणि त्या विदाऊट प्रेशर. म्हणजे मी म्युझिक डायरेक्टर, फिल्म म्युझिक डायरेक्टर्सना बघितलं आहे, ते लोक बिचारे प्रेशरमध्ये असतात. त्यांचं म्युझिक पहिलं तर डिरेक्टरला आवडलं पाहिजे, प्रोड्युसरला आवडलं पाहिजे, मग ते रिलीज होणार, मग तर ते पॉप्युलर पण झालं पाहिजे, नाही तर दुसरी फिल्म नाही मिळणार. मला प्रेशर नको आहे. मी आयुष्यातला प्रेशर आयुष्य जे जगायचं होतं मी जगलो. आता नाव आय वॉन्ट टू एन्जॉय माय लाईफ. मी माझं आयुष्य माझ्या टर्म्स अँड कंडिशन्सवरती जगू शकतो, एवढा पैसा मी बनवला आहे आणि बनवतोय. त्यामुळे आता मला दुसऱ्यांच्या टर्म्स अँड कंडिशनवरती जगण्यापेक्षा मी माझं स्वतःचं गोष्टी करेन. थँकफुली प्लॅटफॉर्म्स आहेत, सोशल मीडियासारखे. आज आपण बसलो इथे, हे पॉसिबल झालं नसतं जर सोशल मीडिया नसतं. आज 20 वर्षानंतर मी एक मराठी इंटरव्ह्यू करतोय आणि अशा पद्धतीने आपण ओपनली
म्हणजे प्रॉपर इंटरव्ह्यू आपण बोलतोय. किंवा इंडियन आयडलच्या आधी पण माझं आयुष्य मी जर बघतो ना तर म्हणजे मी जसा 11वी-11वीमध्ये मी फेल झालो, कारण मराठी मीडियममधून डायरेक्ट इंग्लिश मीडियम सगळंच अगदी म्हणजे हॅलो सर, हाय सर, बाय सर, ते पण इंग्लिशमध्ये व्हायचं. हां, ओके आय एम गोईंग, यू वॉन्ट टू गो टू द लू, ओके, हे पण इंग्लिशमध्ये. आता बरं जायचं बाथरूमला जायचं हे बोला ना ते पण इंग्लिशमध्ये. चेतना कॉलेज सर कॉलेज. तर हे सगळं असताना ना फेल झालो. त्यावेळेला फेल झाल्यानंतर ना ॲज वी अंडरस्टँड की अरे फेल झाला, अरे फेलियर संपलं. माझ्या कॉलनीवरला एक मुलगा मला म्हणतो की आता तू काय करणार, वडापावचं दुकान काढणार, काय करणार काय, यु नो. एक निराशा आजची मुलं बघतात ना, एक की त्यांना एक फेलियरमध्ये त्यांना वाटतं की आयुष्य संपलं, यु नो. आणि पण असं कधीच नसतं. त्यामुळे त्यावेळेला मी फेल झालो. त्याच्यानंतर मी एका कॅसेटच्या छोट्याशा दुकानामध्ये कामाला लागलो, कारण म्हटलं आता आईवडिलांना आपण त्रास नको देऊया, पैसे एवढे तरी आपण कमवले पाहिजे की माझा जे काय खर्च आहे तो मी करू शकतो. पण तो जो प्रोसेस अगदी त्या दुकानामध्ये म्हणजे खरं म्हटलं दात असं जर बोट टाकणं तर काळं व्हायचं, कारण ते ट्रक्स असायचे, पूर्ण ट्रक्स जायचे पूर्ण रस्त्यावरती, आणि त्यांचं पूर्ण जे टार असतो, जो धूर असायचा तो बसतो आपल्या चेहऱ्यावरती, यु नो, आपल्या डोळ्यांमध्ये, ते काजळामध्ये पूर्ण भरायचा असं. आणि त्याच दुकानामध्ये बसून जर दिवसभर राहायचं आणि ती गाणी पण तो पण प्रोसेस चांगला होता. त्या गोष्टी पण त्याच्यामधून पण खूपशा शिकण्यासारख्या. त्यावेळेला स्ट्रगल वाटायचं की अरे किती स्ट्रगल आहे, करावं लागतंय. सकाळ सकाळी उठून इथे दुकान उघडा आणि मग तिथे बसा टपरीवर. तो बाजूवाला हजाम असायचा, त्या हजामबरोबर मग चहा प्यायची, मग ते छक्के यायचे, सॉरी ते हे यायचे, आणि मग त्यांच्यामध्ये 1 रुपया 4 लोकांमध्ये वाटावा लागायचा. तर 4 आले ना तर ते लोक असं करायचे 4, हां, तर ते म्हणायचे 4, मग 1 रुपया द्यायचा. हे सगळं खूप खूप अशा गोष्टी आहेत ना ज्या आयुष्यामध्ये आपण जर बघायला गेलो तर त्या एवढ्या शिकवतात. फक्त तुमची शिकण्याची प्रवृत्ती असली पाहिजे, वृत्ती असली पाहिजे. आणि त्यामुळे मी विचार केला की ठीक आहे, फायनान्शियली आय एम सिक्युअर, फायनान्शियली माझ्या आयुष्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे, फॅमिली वाईज आय एम सिक्युअर, त्या गोष्टीमध्ये प्रॉब्लेम नाही आहे, करिअर वाईज आय एम ओके. बट ज्या गोष्टी करायच्या त्या आता आपल्या कंडिशनवरती करूया ना, जे आयुष्य आपण फक्त आधीच यासाठी जगलं. तर त्यामुळे मी आता त्या पद्धतीने जगतो. माझ्या गोष्टी मी स्वतः डिसाईड करतो, आणि मला जिथे फिरायला जाते ते मी फिरायला जातो, ऑफकोर्स विथ वाईफ. ही गोष्ट वेगळी आहे की एवढं सगळं म्हटल्यानंतर ही वरती वाईफ बसलेली असते डोक्यावर, त्यामुळे स्वतःच्या गोष्टी स्वतः कधीच करता येत नाही. बायको शेवटी सगळं सर्वस्व तीच. शेवटचा प्रश्न एक आणखीन आमच्या टीम कडनं तुला विचारायला सांगितलं की अभिजित सावंत आजही तसाच कसा दिसतो, म्हणजे आहे तसाच कसा आहे, आणि तुला कधी कोणी अशी कॉम्प्लिमेंट दिली आहे का, राहुल द्रविड सारखा दिसतो? हो, मला कॉलेजमध्ये म्हणायचे. कॉलेजमध्ये मी राहुल द्रविड म्हणून फेमस झालेलो, आणि त्यावेळेला एक म्हणजे नवीन फ्लिंग्स सुरू झालेलं. पण ते जसं म्हटलं की ती इंग्लिशमध्ये बोलायची, आणि मग मी म्हटलं हिच्याशी मला पण इंग्लिशमध्ये बोला, मला नाही भेटायचंच नाही तर आहे ना, मग तिथून पळायचो. पण राहुल द्रविड हा एक कॉलेजपासूनचा म्हणजे सगळे म्हणाय, त्यावेळेला तर ही वॉज प्लेईंग, त्यामुळे जास्त थोडंसं एक हिरो होतं. हां, मला मग थोडासा भाव मिळायचा. पर्सनॅलिटी पण तुमची कदाचित, तो पण तसा इंट्रोवर्ट आहे, तो फार बोलत नाही, किंवा तो पण तसा आहे, आय नेव्हर मेट हिम, मिळाला काही चान्स नाही. मी सहवागला भेटलोय, इरफान पठाण एकदा. तुम्ही विचारलं ना एक्सपिरियन्स, तर मला एक एक्सपिरियन्स आठवला. आम्ही दिल्लीला लॅक्मे फॅशन वीक असतं, तर लॅक्मे फॅशन वीकमध्ये मी वॉक करणार होतो. माझ्यानंतर इरफान पठाण, सहवाग आणि कैफ हे तिघं जण वॉक करणार, ते बसलेले. तर मी आपलं चालता मला काय मूड आला, मी इरफानला बोललो अरे आव ना, आम्ही चालतोय आणि बोलतोय, आणि रॅम्प वॉक झाला. नंतर उतरल्यानंतर तो बोलतो अरे तुमने क्या किया, ये अलाउड नहीं है, वो लोग का अपना एक ये चाहिए होता है, फोटो चाहिए, उनका एक अलग से होना चाहिए था, तुमने यार मिक्स कर दिया यार, क्या यार अभी जैसा. बोला अरे मेरे को क्या मालूम.
तो सहवाग जसं दिसतो तसं नाही आहे एकदम. ही इज व्हेरी फ्रेंडली. अरे कुछ नहीं होता, अरे अपना ही है, अपना लड़का है, छोड़ो जा, चलो चलो ठीक है, हो गया. Yes. पाहिजे मस्त. आणि इतकं छान आपल्या गप्पा रंगल्या ना, खूप तू पण अगदी मनमोकळेपणाने बोललास. पण मी जसं सुरुवातीला म्हटलं तसं की मोहब्बतें लुटाऊंगा, मला वाटतं इथे आमच्या कॅमेरा टीमची पण तीच फरमाईश आहे, माझ्या टीमकडनं पण ती फरमाईश आहे की अभिजितकडनं ते गाणं गाऊन घ्या, कारण त्या गाण्याची जी क्रेज आहे ती आजही तितकीच आहे. आता तुझ्यापर्यंत मी पोहोचवतेय, त्यामुळे जाता जाता हे गाणं होऊ दे. मी 2 गाणी गाणार. येस, कारण आमच्यासाठी बोनस मोहब्बतें लुटाऊंगा डेफिनेटली, आणि सरसुखाची माझा आणि निलेश मोरेचा आमचं ऑलमोस्ट वन ऑफ द बिगेस्ट सॉन्ग. येस येस. तरी पण निलेशनी मला निलेश मोरे नाही आता भेटलेला ऑन कॅमेरा सांगतोय निलेश म्हणतोय की नाही, तू त्याला त्यानंतर बोलवलं नाही, इतकं सुपरहिट गाणं दिल्यानंतरही. नाही, त्याच्याशी माझं बोलणं होतं, बट पण त्याला पण त्याचे पण असतात गोष्टी की तुला अरे अभिजित तुझ्यासाठी चांगलं गाणं आलं ना की मी नक्की बोलेन. पण त्यानंतर निलेशने खूप सुंदर सुंदर गाणी बनवलेली आहेत. ते ऍक्च्युली आपलं मराठीचं थोडंसं आहे पण प्रॉब्लेम आहे. हा, कारण आता सपोज तुम्ही बघा अरिजितचं गाणं आलं प्रीतम बरोबर, मोठं सुपरहिट झालं, मग प्रीतम अरिजितला सोडणारच नाही, बाकीची सगळी गाणी अरिजित बरोबर. एक कमर्शियल पॉइंट ऑफ व्ह्यू जो आहे ना, डोकं जे वापरायचं आहे, आपण माझे मित्र, तुम्ही माझा मित्र, आपण आपलं चांगलं आहे. हा आपले एक ग्रुप्स आहेत ना त्यांचे. आता मी पण तसाच आहे. मी पण जसं म्हटलं की माझं जे चाललंय, आय एम हॅपी, आय नो माय लाईफ, तसंच सगळं आपलं मराठीचं कल्चरच तसं आहे. वी नीड मोर रिप्रेझेंटेटिव्ह इन हिंदी इंडस्ट्री. त्यावेळेला आता पंजाबीज भरपूर आहेत, त्यामुळे पंजाबी ॲक्सेंट चालतं, पण मराठी ॲक्सेंट नाही चालत. बंगाली भरपूर आहेत, बंगाली सिंगर चालतात, मराठी अरे वो मराठी साऊंड कर रहा है, बंगाली हा ते चालतं. ते आहे, त्या गोष्टी आहेत. आता साऊथ आहे, आता साऊथ इंडियन ॲक्टर्स मोठे मोठे आहेत, तर जेवढे आपले मराठी रिप्रेझेंटेटिव्ह वाढतील तेवढं मराठी मुलांना जास्त चान्स. चला ठीक आहे, सो हियर वी गो. मोहब्बतें लुटाऊंगा मैं, छेड़ के मन का साज साज फिर गाऊंगा, फिर सबके दिल को आज आज बहलाऊंगा, इस मंजर को इस पल को भूल ना पाऊंगा, मैं भूल से ना पाऊंगा. तू कळू दे थांबना, गुणगुणावे गीत वाटे, शब्द मिळू दे थांबना, उलकीचा होल तू इतके कळू दे थांबना, गुंतलेला श्वास हा सोडवू दे थांबना, तोला माझा सावरू दे थांबना, थांबना थांबना, सरसुखाची श्रावणी ही नाच रावडी वहा, गुंतण्या सूर किरुनी आज वेडा जीवहा. वाह, आज खरं तर खूप मनमोकळ्या गप्पा झाल्या. त्या निमित्ताने बरंच जे तू बोललायस ते योग्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आमचं आहे. अरे काय तुम्ही वाईट बनवता बाबा आयुष्यात. मनमोकळेपणाने बोलायचं, आणि मला असं वाटतं की योग्य टॅलेंटला योग्य त्याचं ते जे आहे ते मिळायलाच हवं, आणि ते कुठेतरी बोलल्याशिवाय नाही होत. आपण जे म्हणतो तसं की कुठेतरी ऍटलिस्ट मनमोकळेपणाने आपण बोललं पाहिजे, आणि आमचा नो फिल्टरचा प्लॅटफॉर्म हा त्यासाठीच आहे. कम्प्लिटली नो फिल्टर. नो फिल्टर, तुमच्या मनात आहे ते तुम्ही इथे येऊन बोला, आणि आम्ही ते आहे तसंच पोहोचवतो. त्याचे काही वाकडे धागे दोरे आम्ही बाहेर काढून पोहोचवत नाही, जे आहे तसंच पोहोचणार आहे लोकांपर्यंत. आणि मला वाटतं आज लोक नव्याने त्या ऑरामध्ये जातील, त्या की जो तो काळ
काळ होता तुझा हो. इंडियन आयडलचा, कदाचित त्या गप्पा त्यांना पुन्हा नव्यानं ऐकायला आवडतील. आणि तू इथे आलास, इतका वेळ दिलास, मनमोकळ्या गप्पा मारल्यास, त्यासाठी लोकमत फिल्मीकडनं तुझे खूप खूप आभार. थँक्यू सो मच. तुमच्यावर गप्पा मारायला पण मला खूप बरं वाटलं आणि पहिल्यांदा मराठीमध्ये मी एवढं जास्त बोललो आहे ऑफिशियली. घरी तर खूप बोलतो असं. थँक्यू.